बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर स्वसेनमारं दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। तरी पुन्हा एकदा सर्वांना मी जय भीम करतो आणि जे आजच्या कार्यक्रमाचे जे प्रास्ताविक आहे ते मी आपणासमोर थोडक्यात करतो। 2023 2 जुलै रोजी पनवेल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी दि बुद्ध अँड हिज धम्मा या प्रबोधन पर्वाला आपण सुरुवात केली होती आणि गेले वर्षभर जर आपण बघितलं की धम्मसंहिता यूट्यूब चॅनल सुरुवात केल्यापासून आणि बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाचं प्रबोधन पर्व सुरू केल्यापासून हळूहळू जी आपण सुरुवात केली आज त्याला खऱ्या अर्थाने कुठेतरी यश प्राप्त होताना आपल्याला दिसतंय। सुरुवातीला चॅनल चालू केलं, सुरुवातीला आपले व्ह्यूज कमी होते, पण जसजसं सरांचं प्रबोधन आणि सरांचं मार्गदर्शन हे समाजामध्ये सुरू झालं आणि आपण विविध विषय बुद्धिझमवरती आपण सादर केले। म्हणजे भारतात जगात असलेले बौद्ध संप्रदाय, बौद्ध धम्माच्या ऱ्हासाची कारणे, अनेक विषय आपण या चॅनलच्या माध्यमातून सुरू केले। बुद्धविहार व्यवस्थापन कायदा असेल, बौद्धांची आचारसंहिता असेल, समान नागरी कायद्यासारखा विषय आपण मध्यंतरी आपल्या चॅनलवर आपण त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि संपूर्ण वर्षभर दी बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, बुद्ध आणि धम्मा या ग्रंथाची पूर्वपीठिका असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माशी संबंध कसा आला या विषयावर सुद्धा आपण संपूर्ण मार्गदर्शन हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण केलेलं आहे आणि सतत कुठेही न थांबता दर शनिवारी आपण त्या विषयाचं विश्लेषण आपण या आपल्या बुद्धविहारामध्ये करत होतो आणि दर रविवारी आपण सर्वांना ते व्हिडिओ फॉरवर्ड करायचो, त्याची लिंक आपण सगळ्यांना फॉरवर्ड करायचो आणि आपला अभियान जो आहे तो सतत दर शनिवारी महिन्यातले प्रत्येक दिवस आपण हा अभ्यास आपला जो कार्यक्रम आहे त्याचा आपण चालू ठेवलेला आहे। हे कार्यक्रम चालू करत असताना सुरुवातीला आपला पहिलाच अनुभव होता की आपण चॅनल तर सुरू केलं पण त्या चॅनलचा अनुभव आम्हालाही एवढा नव्हता, पण हळूहळू आम्ही यूट्यूबला थोडासा स्टडी केला। त्याचबरोबर स्टडी करताना इतरांची आम्ही माहिती घेतली की चॅनल सुरू करताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे। मग इथे आम्ही सुरुवात करत असताना प्रथमतः आपल्याला लाईटची गरज होती, मग आपण लाईटची व्यवस्था केली। आपल्याला चांगला माईक पाहिजे, मग माईकची व्यवस्था केली। मग हळूहळू वातावरण तयार करायचं आणि प्रत्येक विषय आपण समाजाला देताना काळजीपूर्वक कुणावरही टीका न होता जास्तीत जास्त प्रबोधन कसं होईल आणि समाजाला मार्गदर्शन कसं होईल ह्याचा विचार करून काकडे सर सतत दिवस रात्र, कारण एक विषय सादर करायचं म्हटलं आणि एका शनिवारच्या कार्यक्रमाची जर स्क्रिप्ट तयार करायचं म्हटलं तर त्याला दिवस रात्र 24 तास म्हणजे थोडं झोपायचे सर आणि सारखं लॅपटॉपवरती बसायचं, कम्प्युटरवरती बसायचं आणि जो भाग घ्यायचा आहे त्या भागाची संपूर्ण तयारी करायची। कारण एक विषय सादर करायचा म्हटला की त्याच्याशी संबंधित जेवढे रेफरन्स असतील, जेवढे पुस्तकं असतील आणि जे संदर्भ आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचे त्याची संपूर्ण चाचपणी करायचं, संशोधन करायचं, अभ्यास करायचा आणि सगळा संपूर्ण अभ्यास केल्यानंतर त्या कार्यक्रमाची स्क्रिप्ट तयार करायची। ती स्क्रिप्ट पुन्हा वाचायची आणि वाचून झाल्यानंतर मग ती सर्वांच्या चर्चेत करून ती फायनल करायची आणि फायनल झाल्यानंतर आपण तो शनिवारी तो कार्यक्रम करायचो आणि आपण रविवारी त्याला पब्लिक करायचो, तो व्हिडिओ आपण पब्लिक करायचो। हा हळूहळू अनुभव घेत असताना संपूर्ण विषय आपण समाजाला दिले। त्याचा जो अभिप्राय आहे, त्याच्या प्रतिक्रिया खूप पॉझिटिव्ह आल्या। महाराष्ट्रामध्ये अहमदनगर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, लाखांदूर, भंडारा, नागपूर, महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आपले जे हे धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये लोक बघतात। काही लोक प्रोजेक्टर लावून आपल्या चॅनलला लाईव्ह इतरांना सभागृहामध्ये, विहारामध्ये दाखवतात।
सर्वात मोठा महिला वर्ग आहे, पुण्यामध्ये आहे, अहमदनगरमध्ये आहे. कुटुंबाच्या कुटुंब आपलं संपूर्ण चॅनल बघतात आणि लगेच कमेंट्सच्या माध्यमातून आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण देतात की सर आजचा विषय आम्हाला आवडला, या विषयामध्ये अशा प्रकारे माहिती दिली, हा विषय आम्हाला पटला. अशी माहिती आपल्याला लोकांकडनं भेटते आणि ह्याच अभियानाच्या माध्यमातून आपण दी बुद्ध आणि धम्म या प्रबोधन पर्व या कार्यक्रमाअंतर्गत चैत्यभूमी ते दीक्षाभूमी गेल्या ऑक्टोबर महिन्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्मयात्रा काढली होती. मुंबईपासून ते नागपूरपर्यंत आपण हा 3 दिवसाचा प्रवास केला. प्रत्येक तालुक्यात जात, जिल्ह्यात जातो आपण, तिथे हा आपल्या धम्मयात्रेचं स्वागत केलं आणि प्रत्येक ठिकाणी काकडे सरांनी ह्या विषयावरती मार्गदर्शन केलेलं आहे. आपण हे मार्गदर्शन करत आपली धम्मयात्रा आपण 1 वर्षाची पूर्ण केलेली आहे. हा अनुभव आम्हाला खूप नवीन होता आणि त्यातून आम्हाला बरंच काही शिकण्यासारखं भेटलं. आणि आज 1 वर्ष पूर्ण होत असताना आनंद आहे की कुठेच न डगमगता अनेक प्रसंग आले, अनेक अनुभव नवीन होते. कसं करायचं, काय होईल, पुढे कसं होईल, हा सगळा अनुभव घेत आज आपण ह्या धम्मसंहिता यूट्यूब चॅनलच्या वर्षपूर्ती कार्यक्रमापर्यंत पोचलेलो आहोत. आतापर्यंत आपण बुद्ध आणि धम्म या ग्रंथाची पार्श्वभूमी सांगितली, पण येत्या शनिवारपासून खऱ्या अर्थाने द बुद्ध आणि धम्म या ग्रंथाच्या प्रबोधन पर्वाला आपण सुरुवात करणार आहोत. जो संपूर्ण ग्रंथ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित, ह्या ग्रंथाचं आपण प्रबोधन करणार आहोत. काकडे सर स्वतः ते विश्लेषण करणार आहेत. बाबासाहेबांना नेमकं अभिप्रेत काय होतं, बाबासाहेबांना नेमकं या धम्म आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या माध्यमातून समाजामध्ये काय मेसेज द्यायचा होता. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की तुमच्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासासाठी हा ग्रंथ आहे. त्याचं महत्त्व आणि संपूर्ण बौद्ध समाजाची श्रद्धा त्या बुद्ध आणि या धम्मा ग्रंथावरती व्हावी, यासाठी आपण आता प्रबोधन करणार आहोत. तरी आपण सर्वजण, खरं तर हा कार्यक्रम थोड्या दिवसा अगोदरच ठरलं की असा कार्यक्रम करायचा. आपण मोठे कार्यक्रम घेतलेले आहेत. आंबेडकर भवनला आपण कार्यक्रम घेतले आहेत. पनवेल महानगरपालिकेचं सभागृह आहे, वासुदेव बळवंत फडके, इथं सुद्धा आपण विविध कार्यक्रम घेतलेले आहेत. पण आज वातावरण बघता पावसाचं प्रमाण जास्त होतं आणि म्हणलं की जे प्रमुख लोक आहेत, जे आपले जवळचे आहेत, जे आपल्या कार्यक्रमाला येऊ शकतात, जे ठराविक लोक आहेत, आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. फार आनंद वाटला की हा पहिला जो मंगल कार्यक्रम आपण जो घेतलेला आहे हा बुद्धविहारामध्ये होतोय. हा एक मोठा आनंद आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, बौद्ध उपासक उपासिका, धम्मपीठावर उपस्थित असलेले जी बी कदम साहेब, जे बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष आहेत, गायकवाडजी, भारतीय बौद्ध महासभा या आमच्या मातृसंस्थेचे ते तालुका अध्यक्ष आहेत, काकडे साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, काकडे आणि जे के गायकवाड, नावं माहिती नसल्यामुळे मी पूर्ण सगळ्यांची नावं घेत नाहीत. अतिशय आनंद वाटला. गेल्या वर्षभरामध्ये धम्मसंहिता यूट्यूब चॅनल माध्यमातून आदरणीय ॲडव्होकेट काकडे साहेबांनी अतिशय मोलाचं काम ह्या यूट्यूब माध्यमातून केलेलं आहे. मित्रांनो, बुद्ध आणि त्यांचा धम्म हे एक आपलं अंग आहे. आपण नेहमीच तो ग्रंथ वाचत आहोत, परंतु एक मनामध्ये राहून गेलेलं आमच्या की बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचण्यापेक्षा तो सांगितला पाहिजे आणि त्याचं श्रवण आपण केलं पाहिजे. आणि हे मनातील जी काय गोष्ट होती ती काकडे साहेबांनी ऐकली आणि ह्या माध्यमातून त्यांनी हा कार्यक्रम केला. आज यूट्यूब चॅनलवरती आम्ही नेहमीच ते कार्यक्रम पाहत असतो. वेगवेगळ्या स्तरातले कार्यक्रम आहेत आणि हे कार्यक्रम करण्यासाठी मित्रांनो काकडे साहेबांनी आपली नोकरी, या नोकरीची पर्वा न करता, मित्रांनो हे मुद्दाम उल्लेख करतो आहे, त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि धम्माची संहिता आणि वेगवेगळे विषय घेऊन धम्मासाठी काम करण्याची तयारी दाखवली आणि ते काम करत आहेत. मी त्रिवार त्यांना वंदन करतो. अशी जी मंडळी आहे याच्यामुळे धम्माचं प्रवचन प्रबोधन
हे समाजामध्ये होत आहे. आपण अतिशय पुण्यवान मंडळी आहोत की ते आपल्या समोर आहेत. मी अभिमानाने सांगेन की बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 728 जी नवीन पनवेलला आहे त्याचे ते सदस्य आहेत. आम्हाला खूप आनंद वाटतो या गोष्टीचा आणि ते त्याच संस्थेचे मार्गदर्शक आहेत. मी बौद्धजन पंचायत समिती जी आमची हेड ऑफिस आहे, ज्या संस्थेचे अन्नदा आंबेडकर साहेब सभापती आहेत, त्या संस्थेच्या माध्यमातून त्याचप्रमाणे मी त्याच संस्थेवरती निवडणूक मंडळावरती आहे. त्या निवडणूक मंडळातर्फे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 728 त्याचप्रमाणे आम्ही नुकतंच ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत एक संघटन करायचं चाललेलं आहे. या संघटनेचे आमचे मान्यवर सर्व जे उपस्थित आहेत, जे के असतील, साळवेजी आणि या सर्वांच्या माध्यमातून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि असंच मोलाचं सहकार्य आपण करत राहाल. तुमच्या पाठीशी आम्ही 100% आहोत साहेब. आम्हीही तुमच्याप्रमाणे काही ना काहीतरी काम करत आहोत. 100% आम्हाला वेळ देता येत नाही, तुम्ही रागू नका. परंतु हे जे काम करत आहात हे अतिशय मोलाचं आणि त्याचं वर्णन आपण करू शकत नाही असं काम आहे मित्रांनो. ह्या कामासाठी परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. विश्वशांतीदूत तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आज या ठिकाणी धम्मसंहिता यूट्यूब चॅनल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित दी बुद्ध अँड इज धम्मा या ग्रंथ प्रबोधन पर्वाच्या या कार्यक्रमाला मुख्य वक्ते म्हणून लाभलेले आमचे ॲडव्होकेट दिलीप काकडे साहेब, राहुल गायकवाड, त्यांचे साथीदार श्यामला गाडे साहेब, जे के गायकवाड, योगेश कांबळे, सर्व उपस्थित मान्यवर, कुशल जंगलबाग आणि जंगलबाग फॅमिली. मित्रांनो, मगाच कुशलने सांगितलं की हा कार्यक्रम कौटुंबिक आहे आणि छोटा कार्यक्रम आहे. मी तर असं म्हणेन, बुद्ध अँड त्यांचा धम्म या ग्रंथाचं प्रबोधन करण्यासाठी वर्षभर आपण कार्यक्रम ॲडव्होकेट दिलीप काकडे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. हा रायगड जिल्ह्यातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. हा 10-20 कार्यक्रमातला नाही, तर हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे असं मी मानतो. कारण का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तब्येत शेवटी ठीक नसताना नानकचंद रत्तू यांनी बाबासाहेबांना विचारलं की बाबासाहेब तुमची तब्येत ठीक नाही आहे, हे काय करता तुम्ही, काय लिहिता? बाबासाहेबांनी नानकचंद रत्तूला सांगितलं की मी सर्व माझ्या आयुष्याचा वेळ सिटीमध्ये दिला आहे, खेडेगावामध्ये मी माझा वेळ दिला नाही. हा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ मला कसल्याही परिस्थितीत पूर्ण करायचा आहे आणि हा ग्रंथ मी पूर्ण केल्यानंतर हा ग्रंथाचं वाचन, हा ग्रंथ प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये जाऊन त्याचा प्रचार करतील आणि माझ्या समाज बांधवांना त्याचा फायदा होईल. मग तुम्ही सांगा, बाबासाहेबांचं राहिलेलं स्वप्न, बाबासाहेबांचं राहिलेलं काम कोण करतंय? तर ॲडव्होकेट दिलीप काकडे साहेब या ठिकाणी बाबासाहेबांचं राहिलेलं काम करतात. बुद्ध आणि त्यांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. गेले वर्षभर चैत्यभूमी ते दीक्षाभूमी असा प्रवास करून, स्वतंत्र बस करून, प्रत्येक स्टॉपला प्रत्येक ठिकाणी उतरून बुद्ध आणि त्यांचा धम्माचं त्यांनी प्रवचन दिलेलं आहे. स्वतःच्या नोकरीवर लाथ मारलेली आहे, फॅमिलीचा त्याग केलेला आहे, एकटे फिरतात, एकटे राहतात. आम्ही मात्र फॅमिलीला सोडून 2 दिवस राहू शकत नाही. पण ही व्यक्ती बाबासाहेबांच्या धम्माला वाहून घेतलेली एकमेव व्यक्ती आहे ॲडव्होकेट दिलीप काकडे साहेब. मी दिलीप काकडे साहेबांना विनंती करतो की याच्याही पुढं न थकता आपण भारतीय संविधान, बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्याविषयी आमच्यावर जागृती करावी, आमचं प्रबोधन करावं आणि लोकांना जागृतीचं काम करावं. मी कुशलला पण विनंती करतोय की हा पहिलाच कार्यक्रम नाही आहे,
हा प्रत्येक वर्षी हा कार्यक्रमाचं नियोजन करावं. दिलीप काकडे साहेब फक्त आपले मार्गदर्शक आहेत, पण याच्यापुढे तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून हा सतत येणारे 10-15 वर्ष आपण हा कार्यक्रम घेत राहू आणि काकडे साहेबांच्या पाठीशी ठामपणानं आपण उभं राहू आणि काकडे साहेबांना शुभेच्छा देऊ. या ठिकाणी मी कौतुक यांचं करतो, खास करून जय भीम जंगलबॅगच्या फॅमिलींचं. त्यांची पूर्ण फॅमिली या कार्यक्रमामध्ये असते. पूर्ण फॅमिलीने वाहूनच घेतलं आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म, भारतीय संविधान, बाबासाहेबांची चळवळ, आमच्या मित्रांनी जे सांगितलं आहे ते कुशल जंगलबाग या ठिकाणी करतात आणि काकडे साहेबांना या ठिकाणी सहकार्य करतात. जास्त न बोलता गेले वर्षभर या ठिकाणी आपण प्रबोधन केलं. मी तुमचं खांदा कॉलनीतील मूलगंध गुटी बुद्धविहारच्या माध्यमातून आपलं हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि तुम्ही असंच न थकता आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत राहा. बुद्ध आणि त्यांचा धम्माचा प्रचार करत राहा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जय भीम, जय संविधान. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या ठिकाणी जमलेले सर्व आपले कार्यकर्ते, सर्व मित्रमंडळी, काकडे सर, कदम साहेब, गायकवाड साहेब आणि सर्व आपले कार्यकर्ते बंधूंनो, आज मी काकडे सरांना गेली 25 वर्षापासून ओळखतोय. ते आत्ता एक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते आत्ता समजा आपण बघतोय त्यांना, पण मी त्यांना जवळजवळ 25 वर्षाच्या अगोदरपासून ओळखतोय. त्यांनी बऱ्याच ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केले, चांगल्या ठिकाणी मार्गदर्शन केले आणि चांगले कामं आमच्या हातून त्यांच्यामुळं घडले. तरी आज वर्षपूर्तीचा समारोह कार्यक्रमाच्या निमित्त मी त्यांना इथून पुढील कार्यास शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग देणारे शांती तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटने शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पंचाम प्रणाम. आज धम्मसंहिता यूट्यूब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित दी बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचं वर्षपूर्ती समारोप संपत होत असताना या ठिकाणी उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय काकडे सर, त्याचबरोबर कदम साहेब आणि लगाडे सर, बाकी सर्वजण आपण उपस्थित, यांचं सर्वांचं मी जय भीम करतो. आणि खरोखरच आज खूप आनंद होतोय की दी बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाचं 1 वर्ष पूर्ण होतो. त्याचबरोबर यूट्यूब चॅनल्सचं 1 वर्ष पूर्ण होतो आहे. आणि ह्या 1 वर्षामध्ये काकडे सरांनी जो मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे मार्गदर्शन करत असताना खरोखरच मी त्यांना धन्यवाद देतो की आमच्या आसुटगाव बुद्धविहारामध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आणि या विहाराची पूर्ण तालुक्यात रायगड नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये याची ख्याती पोचलेली आहे. आणि खरोखरच पूर्वी बुद्ध आणि धम्म याच्या ग्रंथाबद्दल आम्हाला काही माहीत नव्हतं, परंतु काकडे सरांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे, प्रत्येक विषयाचं जे विश्लेषण केलेलं आहे त्याबद्दल खरोखरच त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना लाख शुभेच्छा देतो. त्यांनी असंच हे चॅनल चालू ठेवा, तसंच बुद्ध आणि धम्म याचं अजून विश्लेषण करून त्याचबरोबर संविधानाचं त्याच्यामध्ये पार्ट घेऊन आम्हाला जास्त मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो. आणि त्यांना पुढील आयुष्याच्या आणि पुढील वाटचालीच्या मी शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. नमोदय, जय भीम. सर्वांना सविनय जय भीम. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सम्राट राजा अशोक यांना वंदन करून आज या ठिकाणी बुद्ध धम्म, त्याचप्रमाणे यूट्यूब बुद्ध धम्माचं मार्गदर्शन आणि यूट्यूब यासंबंधी 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि ह्या 1 वर्षापूर्वी हा जो कार्यक्रम आज या ठिकाणी आनंदाचा जो कार्यक्रम होत आहे, त्या कार्यक्रमाला
खरोखर आम्हाला मला स्वतःला भाग्य वाटतं की ह्या पहिला 1 वर्षापूर्वी हा कार्यक्रम जो या ठिकाणी संपन्न होत आहे किंवा चालू होत आहे, त्याला एक माझ्यासारखा सामान्य माणसाला एक उपस्थिती साहेबांनी मला दाखवली आणि सांगितलं की तुम्ही उपस्थित राहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम करताना आजचा मगाशी आमचे मित्र सहकारी बोलले की कार्यक्रम हा खरोखर चांगल्या प्रकारे आणि आनंदाचा कार्यक्रम, गोड कार्यक्रम, सगळ्यांना प्रबोधन देणारा समाज प्रबोधन हा कार्यक्रम आपणाला सगळ्यांना या ठिकाणी झालेला आहे. त्याचप्रमाणे काकडे साहेबांनी या कार्यक्रमासाठी किंवा प्रबोधनासाठी, समाजा प्रबोधनासाठी स्वतःची नोकरीची पर्वा न करता, मग सांगितल्याप्रमाणे CS लोखंडेने की पर्वा न करता असा व्यक्ती आपल्याला मार्गदर्शक मिळालेला आहे, त्याचा सगळ्यांनी खरोखर समाजाने त्याचा लाभ घ्यावा. नाहीतर त्यांनी नोकरी करून पैसेही कमवले असते भरपूर, कुटुंबही चांगलं सांभाळलं, घर आणि कुटुंब एवढं सांभाळलं असतं, परंतु त्याची तसं न करता त्यांनी समाजासाठी स्वतःची नोकरी सोडून समाज प्रबोधन करतायत. या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी एकटेच राहत आहेत. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाची संपूर्ण आपल्याला माहिती वर्षाची आमचे सहकारी कुशल यांनी आपल्याला सर्वांना दिले. त्याच्यात आपला हा कार्यक्रम आपल्याला समजलेला आहे की वर्षभरात किती कार्यक्रम झाले, कसा कार्यक्रम झाला, कुठे कुठे कार्यक्रम झाला, कुठे कुठे आंदोलनं झाले, याच्यासाठी ह्या ठिकाणी यासंबंधी कुशल जिंगलबाज यांनी आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे मी जास्त न बोलता मला खरोखर साहेबांचं आम्हाला मार्गदर्शन ऐकायचं आहे, तर मी माझ्या बौद्धजन पंचायत समिती शाखामुळे 728 संलग्न माता रमाई महिला मंडळ, त्याचप्रमाणे तरुण युवा मंच या सर्वांच्या वतीने, त्याचप्रमाणे आमचे प्रशिक्षक ज्येष्ठ नागरिक संघ या ठिकाणी नवीनच स्थापना आम्ही केलेल्या पनवेलमध्ये, या सर्वांच्या वतीने मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे साहेबांना पुढील आयुष्य चांगलं सुख समाधानाचे निरोगी जावो ही आशा व्यक्त करून मी पुढील वाटचालीस पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा धम्माशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी दी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने गेली वर्षभर द बुद्धा अँड हिज धम्मा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं प्रबोधन पर्व आपण जुलै 23पासून सुरू केलं होतं. त्याचबरोबर या पर्वाच्या माध्यमातून जे संपन्न होणारे कार्यक्रम आहेत, हे कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व लोकांच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी धम्मसंहिता नावाने चॅनलसुद्धा सुरू केलं होतं. या प्रबोधन पर्व आणि चॅनलला 1 वर्ष पूर्ण होत आहे, त्यासाठी आपण हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्याचं उद्दिष्ट म्हणजे की वर्षभरामध्ये प्रबोधन पर्व आम्ही जे सुरू केलेलं होतं, हे प्रत्येक कार्यक्रम संपन्न करण्यासाठी नेमक्या आपल्याला काय मदत झाली, काय त्रास झाला, काय अडचणी आल्या, हे सुद्धा सर्वांच्या समोर ठेवण्याचा हा एक उद्देश आहे. आणि त्याचप्रमाणे यानंतर वर्षभरानंतर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्धा अँड हिज धम्मा हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाची पार्श्वभूमी 1 वर्षभर आपण सांगितलेली आहे. यानंतर आपण ग्रंथाच्या विश्लेषणाला सुरुवात करणार आहेत. तोही आजच्या कार्यक्रमामधून सर्वांना सांगण्याचा उद्देश आहे की 1 वर्ष झालं आपण ग्रंथाच्या पार्श्वभूमीचं स्पष्टीकरण करीत आहोत. त्यामुळे वर्षभरामध्ये जे काय अनुभव आले तेही आपल्या सर्वांच्या समोर वर्षभरामध्ये जे अनुभव आले ते पॉईंट टू पॉईंट तुमच्यासमोर फक्त मुद्दे मांडणार नाही, तर भाषण केलं की एखादा मुद्द्यामध्ये आपण वाहून जातो. ही संकल्पना आहे. दी बुद्धा अँड हिज धम्म ग्रंथ प्रबोधन पर्व धम्मसंहिता यूट्यूब चॅनल यांची संकल्पना 1 वर्षापूर्वी कशी निर्माण झाली, म्हणजे हे आम्ही का सुरू केलं हेही माहिती असण्याची आवश्यकता 1 वर्षानंतर सुद्धा आहे. गेली 39 वर्ष द बुद्धा अँड हिज धम्म या ग्रंथावर आधारित बौद्धांची आचारसंहिता म्हणजेच धम्मसंहिता निर्माण झाली पाहिजे. या धम्मसंहितेअंतर्गत बौद्धांचे कौटुंबिक कायदे, बुद्धविहार व्यवस्थापन कायदा, बौद्ध जीवन पद्धती या विषयासाठी आम्ही जीवन समर्पित केलेलं आहेच. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आणि त्यावर आधारित बौद्ध जीवन पद्धती निर्माण व्हावी हा विषय बौद्ध अनुयायांच्या घरोघरी पोचला पाहिजे. बुद्ध धम्माप्रती बौद्ध अनुयायांची श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. बौद्ध अनुयायी राजकारणाभिमुख हा संपूर्ण समाज झालेला आहे 56 पासून आजपर्यंत, तो धर्माभिमुख होणं आवश्यक आहे. या सर्व विषयाचं प्रबोधन आम्ही गेली 40-50 वर्षापासून करतच आहे. आंबेडकरी चळवळीत आपण सातत्याने गेली 50 वर्ष मी कार्यरत आहेच. पुस्तकाच्या माध्यमातून, लेखांच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून आपण या सर्वांचं प्रबोधन करीतच आहोत, मार्गदर्शन करीतच आहोत.
परंतु आत्ता हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सोशल मीडिया हे अतिशय पॉवरफुल आणि सशक्त साधन झालेलं आहे. आणि हेच आता माध्यम आहे की या माध्यमाच्या माध्यमातून आपण लोकांच्यापर्यंत आपला विषय पोचवू शकतो. म्हणजे आता आज पुस्तकं लिहिण्याचा विषय तसा राहिलेला नाही, किंवा पुस्तकं 1000 आपण लिहिली किंवा ती 1000 लोकांच्यापर्यंतच पोचतात. परंतु आज सोशल मीडिया एवढा पॉवरफुल झालेला आहे की त्या माध्यमातून आपल्याला जे सांगायचं ते लोकांच्यापर्यंत पोचू शकतं. आणि म्हणून आम्ही हा विचार केला, किंवा लोकांचीही आमच्याकडे नेहमीच आम्हाला विनंती असायची की तुम्ही सोशल मीडियावर यूट्यूबवरती या आणि यूट्यूबवरती हे सगळे विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. परंतु आम्हाला ते काय टेक्नॉलॉजी किंवा ह्या सगळ्या विषयाचं जमत नव्हतं. परंतु गेल्या वर्षी मग हा संकल्प केला की आता आपल्यासमोर दुसरा पर्याय नाही. जर आपल्याला लोकांच्यापर्यंत जर विषय पोचवायचा असेल तर यूट्यूबच्या माध्यमातून, आणि प्रबोधन हे सातत्याने निरंतरपणे म्हणजे विखंडित न होता जर सातत्याने प्रबोधन झालं तरच त्या प्रबोधनाचा काहीतरी फायदा होऊ शकतो. अन्यथा त्या प्रबोधनाचा मग फायदा करतात. प्रबोधन आपले एवढे विषय आहेत. आपला बुद्धिस्ट पर्सनल लॉचा विषय आहे, बुद्धविहार व्यवस्थापन कायद्याचा विषय आहे, बौद्धांच्या आचारसंहितेचा विषय आहे, संविधानाचा विषय आहे, रिपब्लिकन चळवळीचा विषय आहे. या सर्व विषयाचं आपल्याला प्रबोधन करायचं आहे. परंतु मग आपल्याला सुरुवात करायची असेल तर नेमकी कशा पद्धतीने आणि कुठल्या विषयापासून आपल्याला सुरुवात करायला पाहिजे. आणि मग त्या माध्यमातून मी विचार केला, आणि विचार केल्यानंतर पूर्ण विचारांती आणि त्याचं स्क्रिप्ट तयार केल्यानंतर हे ठरवलं की आपण जेवढे विषय करीत आहोत त्या सगळ्या विषयाचे मातृ किंवा जो मूळ फाउंडेशनचा विषय आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म. आम्हाला बुद्धविहाराचा कायदा जरी बनवायचा असेल, आम्हाला बौद्धांचे विवाह वारसा हक्क हे कायदे जरी बनवायचे असेल, आम्हाला बौद्धांची आचारसंहिता जरी बनवायची असेल, तर आमची संपूर्ण जीवन पद्धती आणि त्या जीवन पद्धतीच्या अंतर्गत जेवढे काही आमचे बौद्ध जीवन पद्धतीच्या अंतर्गत जन्मापासून मृत्यूपर्यंतचे व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक जे काही विषय येतील, या सर्व विषयांचं फाउंडेशन किंवा मूळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला द बुद्धा अँड हिज धम्मा हा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथावरती आधारितच आमचे सगळे विषय निर्माण झाले पाहिजेत. त्या विषयाचा म्हणजे बुद्धिस्ट पर्सनल लॉचा असेल किंवा बुद्धविहार व्यवस्थापन कायदा असेल, आपण यांचे मसुदा करून ते राज्य सरकार, केंद्र सरकारला सादरसुद्धा केलेले आहेत. या सर्व मसुद्यांचं आणि संपूर्ण बौद्धांच्या प्रश्नांचं मूळ जे आहे ते मूळ बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आहे. म्हणून आम्ही प्रथम हे ठरवलं की बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचं प्रबोधन जर आपण केलं आणि त्या ग्रंथाचं महत्त्व जर आपण समजावून सांगितलं तर बुद्ध आणि धम्म या ग्रंथाच्या प्रती लोकांची श्रद्धा निर्माण होईल, बौद्ध धम्माच्या प्रती लोकांची श्रद्धा निर्माण होईल. आणि ती श्रद्धा निर्माण झाल्यानंतर हा ग्रंथ समजावून घेतल्यानंतर या ग्रंथावर आधारित जी जीवन पद्धती कायद्याच्या माध्यमातून आपल्याला निर्माण करायची आहे त्याच्या प्रती लोकांच्या भावना होतील. कारण गेली आम्ही 40 वर्षे हे कार्य जरी करत असेल तरी फक्त प्रत्येक माणसांच्यापर्यंत आपण पोचत नाही. आणि पोचलो जरी असेल आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात आम्ही जरी गेलो असेल तरी सर्व भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनी आणि राजकीय संघटनांनी सुद्धा विहाराचा कायदा असेल, पर्सनल लॉचा कायदा असेल, आचारसंहितेचा मुद्दा असेल, आम्ही दिल्लीतल्या विहारामध्ये किंवा बेंगलोरमधल्या विहारामध्ये किंवा विविध राज्यातल्या विहारांच्यामध्ये जाऊन सुद्धा हा बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्टचा विषय समजावून सांगितलेला आहे. तो सर्वांना मान्य झालेला आहे. म्हणजे अख्ख्या भारतामध्ये बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्ट असला पाहिजे, बौद्धांची आचारसंहिता असली पाहिजे, हा विषय अमान्य असण्याचा प्रश्नच येत नाही. बौद्ध विहार कायदा अमान्य असण्याचा प्रश्नच येत नाही. बुद्धिस्ट पर्सनला अमान्य असण्याचा प्रश्नच येत नाही. का तर भारतामध्ये इतर धर्मांचे हे सर्व कायदे आहेत. अशा पद्धतीचा प्रत्येक धर्माचा कोड ऑफ कंडक्ट आहे. आपला कोड ऑफ कंडक्ट नाही, आपली जीवन पद्धती नाही, आपला कायदा नाही. त्यामुळे आपला कायदा नसल्यामुळे आजही आपण 63-64 वर्षामध्ये किंवा 1956 सालापासून आजपर्यंत आपण परिणाम काय आहे हे नसल्यामुळे तर आपण धर्माने बौद्ध आहोत आणि कायद्याने आजही हिंदूच आहोत. त्यामुळे आपला विवाह वारसा हक्क कायदा नाही, त्यामुळे आपल्याला हिंदूचे कायदे लागू आहेत. आपल्या बुद्धविहाराचा ट्रस्ट ॲक्ट नसल्यामुळे आपल्या संस्था ज्या रजिस्टर आहेत त्या ट्रस्ट अंतर्गत जसा पारशी ट्रस्ट आहे, जसा ख्रिश्चन ट्रस्ट आहे किंवा इतर प्रत्येक धर्माचे जे ट्रस्ट ॲक्ट आहेत किंवा सेवेचे संस्थांचे कायदे प्रत्येक धर्माचे स्वतंत्र आहेत, तशा आपल्या धर्माचे नाहीत. आणि आपल्या धर्माचे नसल्यामुळे आपल्याला हिंदू धर्माचे कायदे आजही लागू आहेत.
त्यामुळे 56ला आपण जरी धर्मांतर केलं असेल, घर वापसी केली असेल किंवा धम्मदीक्षा केली आणि आपण बौद्ध धर्म जरी स्वीकारला असेल, तरी वास्तव मात्र हे आहे की आजही आपण संविधानिकरित्या कायदेशीर म्हणजे संविधानाचं 25B कलम जे आहे या माध्यमातून पण आपण हिंदूच्या अंतर्गतच येतो आणि कायद्याच्या माध्यमातून सर्व हिंदूंचेच कायदे आपल्याला लागू असल्यामुळे धर्माने बौद्ध आणि कायद्याने हिंदू ही आपली वास्तवता अधिकृत असल्यामुळे हे प्रत्येक माणसांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते पोहोचवण्यासाठी आम्ही म्हटलं की प्रबोधन करण्याच्या पूर्वी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं प्रथम प्रबोधन करूया। ते सगळे समजावून घेतल्यानंतर या फाउंडेशनवर आधारित हे जे विषय आहेत हे विषय आपण नंतर समजावून सांगण्याचा प्रयत्न करूया। त्यामुळे या विषयावरती आम्ही जरी जीवन समर्पित केलं असलं तरी म्हटलं की प्रथम बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण समजावून सांगूया। त्यानंतर इतर अभ्यासाचे सुद्धा विषय आहेत, ते उदारीकरण, खाजगीकरण किंवा रिपब्लिकन चळवळ। रिपब्लिकन या विषयावरती मी 600 पानाचा संशोधनात्मक ग्रंथसुद्धा प्रकाशित केलेला आहे आणि रिपब्लिकन चळवळीमध्ये आपलं अख्खं आयुष्य गेलेलं आहे। त्यामुळे रिपब्लिकन चळवळ आणि आज आपल्या समाजाची म्हणजे पर्टिक्युलरली विशेषतः मी आपल्या समाजाची म्हणजे बौद्ध समाजाची फक्त म्हणतोय की बौद्ध समाजाचं जे संपूर्ण राजकारण आहे या राजकारणाचं अस्तित्व आपल्याला कुठेही दिसत नाही किंवा रिपब्लिकन चळवळीचं रिपब्लिकन राजकारणाचं अस्तित्व आज याला प्रश्नचिन्ह लागलेलं आहे। म्हणजे 10-20 वर्षापूर्वीचा कालखंड रिपब्लिकन चळवळीचा आणि आजचा जर कालखंड आपण बघितला तर आता पुन्हा रिपब्लिकन ही जी संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांची आहे ही नेमकी संकल्पना काय आहे आणि आपण त्या संकल्पनेवरती प्रवास करते झालेलो आहोत की नाही आणि नेमके आपला प्रवास कुठे चाललेला आहे याचं सुद्धा प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे हे विषय रिपब्लिकन ही चळवळ आणि बौद्ध धम्म ही एकाच बाजूला आहे। म्हणजे 13 ऑक्टोबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची घोषणा नागपूर मुक्कामीच केली होती आणि 14 ऑक्टोबरला बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा घेतलेली होती आणि त्यानंतरचा आपण प्रवास बघितला की संपूर्ण रिपब्लिकन चळवळीचंच प्रतिबिंब आपल्याला धम्मामध्ये उमटलेलं दिसतंय। आम्हाला असं समजावून सांगायचं आहे आणि गेली 50 वर्ष आपण समजावून सांगतोय की रिपब्लिकन चळवळ वेगळी असली पाहिजे होती आणि धम्माचं कार्य वेगळं असलं पाहिजे होतं, परंतु हे वेगळं कधीच न झाल्यामुळे ना रिपब्लिकन चळवळ विकसित झालेली आहे ना धम्म चळवळ विकसित झालेली आहे। तर याही विषयावरती आम्ही याच्या पुढे मार्गदर्शन करण्याचा विचार करीत आहोत किंवा याचं सुद्धा विश्लेषण करण्याचा आपण विचार करत आहोत। परंतु हा विचार जरी करत असलो तरी सोशल मीडियावरती किंवा चॅनलवरती हे कार्यक्रम करीत असताना कार्यक्रमाचं सातत्य राखणं हे मात्र खूप अडचणीचं होऊन बसतं। म्हणजे कार्यक्रम आम्ही घेण्याची इच्छा किती जरी असली तरी प्रत्येक कार्यक्रमाला लोक येण्याची आवश्यकता आहे। त्यानंतर सोशल मीडियावरती एडिटिंगचा प्रश्न आहे किंवा यूट्यूब चॅनल चालवताना जे अनेक अडचणी येतात त्या अनेक कितीतरी अडचणी आहेत। या संपूर्ण अडचणीवरती मात करून आम्हाला चॅनल चालवलं तसं काही सोपी गोष्ट नाही। तरी पण आम्ही जाहीर केलं होतं, सुरुवात करताना आम्हाला काही वाटलं नाही की अशा काही अडचणी येतील, परंतु आम्ही जाहीर केलं की आपण बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं प्रबोधन पर्व सुरू करूया। पण बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं प्रबोधन पर्व सुरू करताना जेव्हा सुरुवात केली आणि 1-2 विषय संपल्यानंतर आपल्या लक्षात आलं आणि तुम्हालाही याची ग्रॅव्हिटी किंवा तीव्रता लक्षात येईल की या ग्रंथाची पार्श्वभूमी समजावून सांगण्यासाठी 1 वर्ष लागू शकतं। या ग्रंथाची पार्श्वभूमी आपण गेली 60-65 वर्ष दरवर्षी फक्त वर्षावासामध्ये या ग्रंथाचं वाचन करतो, पण या ग्रंथाची पार्श्वभूमी समजावूनच घेत नाही। ती समजावून सांगण्यासाठी मला 1 वर्ष लागलं। मग पार्श्वभूमी समजावून घेणं किती महत्त्वाचं आहे त्याचं उदाहरण सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला। त्या ग्रंथाची जी प्रस्तावना आहे त्या प्रस्तावनेतला शेवटचा पॅरेग्राफ आहे, त्या पॅरेग्राफमध्ये म्हटलेलं आहे की मी जो धम्म दिलेला आहे किंवा मी जो धम्म भारतामध्ये पुनरुज्जीवित केलेला आहे, हा जर धम्म माझ्या धम्माची संकल्पना जर तुम्हाला समजून घ्यावयाची असेल तर प्रथम तुम्ही बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा ग्रंथ वाचावा, क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ वाचावा। हे 2 ग्रंथ वाचल्यानंतरच तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचायला सुरुवात केली तर तुम्हाला माझ्या धम्माची संकल्पना समजेल, अन्यथा माझ्या धम्माची संकल्पना तुम्हाला समजणार अजिबात नाही। मग
मी क्रांती प्रतिक्रांतीवरती व्हिडिओ संपूर्ण केलेले आहेत, बुद्ध आणि कार्ल मार्क्सवरती व्हिडिओ संपूर्ण केलेले आहेत. याच्यापूर्वी मी अभ्यास करायचो, फक्त भाषणापुरते मुद्दे काढायचे आणि करायचो. परंतु आता सविस्तर समजावून सांगताना मात्र मला सुद्धा घाम फुटला होता की हा बाबासाहेब आंबेडकरांनी का हे वाचायला सांगितलं. बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे किंवा पहिलं जे चॅप्टर आहे क्रांती प्रतिक्रांतीमध्ये, की या देशामध्ये जो प्रचलित बौद्ध धम्माचा इतिहास अकॅडमिक आहे किंवा पुस्तकाच्या माध्यमातून जो या देशामध्ये प्रचलित आहे तो खरा इतिहास नाही. प्राचीन भारताचा संपूर्ण इतिहास हा ब्राह्मणवादी इतिहासकारांनी काल्पनिक लिहिलेला आहे आणि मूळ इतिहासावर काल्पनिकतेचं हे पूर्णपणे म्हणजे झाकलेलं आहे. जोपर्यंत तुम्ही बौद्ध धर्माचा अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्हाला या देशाचा प्राचीन इतिहास खरा काय आहे तो अजिबात कळणार नाही. त्यामुळे बुद्धिस्ट लिटरेचरमध्ये प्राचीन भारताचा खरा इतिहास हा लपलेला आहे आणि त्याच्यावरती काल्पनिकतेचं आवरण ब्राह्मणवादी इतिहासकारांनी टाकलेलं आहे. हे आवरण बाजूला काढायचं असेल तर तुम्हाला संपूर्ण बुद्धिस्ट लिटरेचर वाचून काढावं लागेल आणि तेव्हा तुम्हाला या देशातल्या प्राचीन भारताचा इतिहास कळेल. आपण जर क्रांती प्रतिक्रांती ग्रंथाचं मनन चिंतन करून समजावून घेतलं नाही तर आपल्याला बुद्ध आणि धम्म आंबेडकरांची संकल्पना कधीही समजणार नाही. आपण जर बुद्ध आणि मार्क्स, आता याच्यामध्ये अतिशय दुर्दैवाची गोष्ट बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा ग्रंथ वाचा. बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला, टाईप करून पूर्ण केला, परंतु अजूनपर्यंत हा ग्रंथ नेमका कुठे आहे हे आपल्या अनुयायांना सापडलेला नाही. ग्रंथच उपलब्ध झाला नाही तर संकल्पना समजणं किती अवघड आहे हेही आपण लक्षात घेऊ. क्रांती प्रतिक्रांतीचे 41 प्रकरणं आहेत बाबासाहेबांची, त्याच्यातली फक्त आज आपल्यापर्यंत 11, 12, 13 म्हणजे 13 प्रकरणं पोचलेत आणि ती पण छोटी छोटीच प्रकरणं पोचलेली आहेत. परिपूर्ण क्रांती प्रतिक्रांती ग्रंथ नाही आपल्यापर्यंत आलेला आहे तो, आणि बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा ग्रंथच लोकांच्यापर्यंत पोचलेला नाही. मग बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये या देशामध्ये जो 2500 वर्षानंतर जो मूळ बुद्ध, जो बुद्ध धम्म जो बाबासाहेबांनी दिलाय त्याची संकल्पना समजवून घेणं कितीतरी आपल्याला अवघड आहे आणि कितीतरी आपल्याला त्याच्यावर मनन चिंतन करण्याची आवश्यकता आहे. ही फक्त उदाहरण सांगितलं आणि मग मी जे गेली वर्षभर ही पार्श्वभूमी संपूर्ण समजावून सांगितलेली आहे. ही पार्श्वभूमी म्हणजे त्रिपिटक काय आहे, पाली साहित्य काय आहे आणि जागतिक बौद्ध धम्म काय आहे, बौद्ध धम्माचे संप्रदाय म्हणजे बुद्धाच्या महापरिनिर्वाणापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला धम्माचा स्वीकार केला. म्हणजे 2500 वर्षामध्ये धम्मामध्ये ज्या स्थित्यंतर किंवा बदल होत गेलेले आहेत ते कुठपर्यंत होत गेलेले आहेत भारतात आणि जगात. तर भारतामध्ये सुद्धा आपण म्हणतो की संपूर्ण भारतातला बौद्ध धम्म हा काय झाला, नष्ट न होता तो रूपांतरित झालेला आहे. आणि तो कसा रूपांतरित झाला याचा आपण संपूर्ण पाहिलेलं आहे. परंतु 2500 वर्षाच्या स्थित्यंतराचा परिपूर्ण अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्म दिलेला आहे. त्यांचा महत्त्वाचं एकच वाक्य आहे की मी 2500 वर्षापूर्वीचा मूळ आणि शुद्ध बुद्ध धम्म स्वीकारलेला आहे. मूळ आणि शुद्ध या जगात आजच्या घडीला सुद्धा मूळ आणि शुद्ध बुद्ध धम्म जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला सापडणार नाही. कारण संप्रदायामध्ये संपूर्ण बुद्ध धम्म विभक्त आहे. हिनयानाचे देश आहेत, महायानाचे देश आहेत, वज्रयानाचे देश आहेत, तंत्रयानाचे देश आहेत. त्रिपिटकाचा तुम्ही अभ्यास केला तरी त्याला कुणी अमान्य करणार नाही की त्रिपिटकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ झालेली आहे. बुद्धाच्या चरित्र बाबासाहेबांनी जे दिले आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला प्रश्नचिन्ह निर्माण होतात की नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं की वर्तमान काळात जगामध्ये जो बौद्ध धम्म आहे तो संप्रदायामध्ये विभक्त आहे आणि तो स्वीकारलेला नाही. मी मूळ आणि शुद्ध म्हणजे 2500 वर्षापूर्वीचा संप्रदाय विरहित बुद्ध जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो धम्म आहे तो फक्त आणि फक्त बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातच मिळेल. तो 22 प्रतिज्ञांच्या मनन चिंतनामध्येच मिळेल, 22 प्रतिज्ञांच्या प्रात्यक्षिक करण्यामध्ये मिळेल. या 2 डॉक्युमेंटच्या व्यतिरिक्त इतरत्र तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध धम्म कुठेही मिळू शकत नाही. आणि बाबासाहेबांचा दावा आहे की तोच मूळ आहे. परंतु आपण त्या मूळ बुद्ध धम्माकडे न जाता आपण मात्र
ही संस्था आली, ती संस्था आली, याने सांगितलं, त्यांनी सांगितलं, इकडचं पुस्तक घे, तिकडचं पुस्तक घे, याच्याकडे पळतोय. तुम्हाला कुठेही पळायची गरज नाही. तुम्हाला बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि 22 प्रतिज्ञा याच्यावरच जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं तर आपल्या धम्माची आंबेडकरी संकल्पना आणि आंबेडकरी अभिप्रेत धम्मक्रांतीला सुरुवात होते. पण आपण ते सोडलेलं आहे आणि आपण दुसरंच काहीतरी घेतो आणि संस्थात्मक किंवा कुणीतरी काहीतरी आपल्याला सांगतं. त्यामुळे हे जे आम्ही कार्यक्रम म्हणजे हे एक विषयाचं तुम्हाला महत्त्व सांगितलं की यानंतर बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं प्रबोधन आणि हे महत्त्व जे आहे. आता जर 1 वर्ष ग्रंथाची पूर्वपीठिका समजावून सांगायला लागली तर मग मूळ जो ग्रंथ आहे तो समजवून घेणं किती महत्त्वाचं राहील. आता जगामध्ये अनेक लोकांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं प्रबोधन केलेलं आहे आणि त्याचे यूट्यूबला व्हिडिओसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे दिलीप काकडे नवीन काय सांगणार आहे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे आणि वेगळं काय आणखीन सांगणार आहे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आणि वेगळं काय नेमकं प्रबोधन करणार आहे का फक्त प्रसिद्धीसाठी हे सगळं करणार आहे. तर आम्ही अगोदर सुरुवातीला पण सांगितलं होतं आणि आताही आम्ही सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा हा जो धम्मग्रंथ दिलेला आहे हा ग्रंथातल्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत ते जे शब्द आणि ते जे वाक्य लिहिलेलं आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी कुठून घेतलेलं आहे, ते का घेतलेलं आहे, त्याच्या पाठीमागं काय उद्दिष्ट आहे आणि ते देण्यासाठी त्याचा प्रात्यक्षिक जीवनासाठी आम्हाला काय फायदा आहे. कारण जगातला कुठलाही धर्मग्रंथ हा प्रत्येक धर्माचा आहे, त्याच्यामध्ये तात्विक आणि प्रात्यक्षिक असतं. ते जे तत्त्वज्ञान प्रात्यक्षिक जीवनासाठी म्हणजे प्रत्यक्षात आम्ही जीवन पद्धती कशी करू शकतो याचा जर विचार केला नाही तर मग त्या ग्रंथाला वाचन बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः त्या ग्रंथामध्ये धम्म, सधम्म आणि अधम्म अशी तीन संकल्पना मांडलेल्या आहेत. आपण घरी गेल्यानंतर बघा की आपण दरवर्षी जो वर्षावासाच्या निमित्ताने बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करतो. वाचन हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही अधम्म या संकल्पनेमधल्या ओळी वाचून बघा की ग्रंथाचं वाचन हे अधम्म आहे, ग्रंथ वाचन हे अधम्म आहे. म्हणजे नुसतं तुम्ही वाचन करणार तर त्या वाचनाला काय अर्थ आहे का, तर ते जे आपण वाचन एक लाईन वाचली तर ती संपूर्ण एक लाईन आपल्याला समजावून अशा पद्धतीने सांगता आली पाहिजे की ही एक लाईन का दिलेली आहे, ह्या एक लाईनीचं प्रात्यक्षिक जीवनामध्ये काय महत्त्व आहे आणि याचं प्रात्यक्षिक आपल्याला कसं करता येईल याच्यासाठी ते लिहिलेलं असतं. पण ती लाईन किंवा ती गोष्ट आपण फक्त अलंकारिक शब्दामध्ये ती गोष्ट समजावून सांगितली तर त्याचा उपयोग नाही. अगदी उदाहरण सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघ सांगितला, शाक्य संघ सांगितला आणि शाक्य संघ बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्याच खंडामध्ये दिलेला आहे. मग आता 2500 वर्षापूर्वीच्या शाक्य संघाचा एक चॅप्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथात का दिला आहे, तर आपण त्याच्यावरून काय घेतलं पाहिजे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा पद्धतीने दिले की त्या कालखंडामध्ये 20 वर्ष पूर्ण झाली की प्रत्येक व्यक्तीला संघाचा सभासद व्हावं लागत होतं आणि सभासद झाल्यानंतर संघाची जी आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेचं तंतोतंत पालन करावं लागत होतं. आणि त्या शाक्य संघाची जी आचारसंहिता आहे ती आचारसंहितेचं उल्लंघन झालं तर त्यामध्ये शिक्षा होत्या आणि त्या शिक्षा ह्या कंपल्सरी होत्या. मग ह्या शिक्षा किंवा ही जी आचारसंहिता शाक्य संघाची किती कडक होती, तर 20व्या वर्षी बुद्धाने शाक्य संघामध्ये प्रवेश केला आणि 28व्या वर्षी ज्यावेळेस पाण्याचा संघर्ष आला रोहिणी नदीच्या आणि त्यावेळेस पूर्ण संघ एका बाजूला आणि सिद्धार्थ एका बाजूला झाला, त्यावेळेस सिद्धार्थ म्हटला की तुम्ही युद्ध करा पाण्यासाठी पण युद्धाला मी तयार नाही, मी एकटाच विरोध आहे. विरोध केल्यानंतर शिक्षा तुला घ्यावी लागेल. बुद्धाने शिक्षा मान्य केली. काय शिक्षा आहे, तर पहिली शिक्षा फाशीची आहे, दुसरी शिक्षा संपूर्ण खानदानाच्या संपत्ती जप्तीची आहे आणि तिसरी शिक्षा देश सोडून जाण्याचा आहे. मग बुद्धांनी देश सोडून जाण्याची शिक्षा घेतली. परत बुद्धाला विचारलं की आपलं जे राज्य आहे ते मांडलिकत्वाचं राज्य आहे, मग आपल्याला तो राजा विचारेल की तुम्ही ही शिक्षा कशी काय देऊ शकता मला माझ्या परवानगीशिवाय. त्यावेळेस पुन्हा बुद्धांनी सांगितलं की शाक्य संघाला कुठेही डाग लागणार नाही आणि तुमच्या आचारसंहितेला कुठेही डाग लागणार नाही, म्हणून मी याच्यावर स्वतः उपाय सांगतो की मी प्रवज्जा घेतो आणि देश सोडून जातो. तंतोतंत मी अंमलबजावणी करणार. काय याच्यातून मिळालं, तर आचारसंहितेतून बुद्ध निर्माण झाले. ही एवढी जगातली वास्तव घटना आहे. आपल्या समाजाला आचारसंहिताच नाही पण जगामध्ये आचारसंहितेचं महत्त्व बुद्धाच्या जीवनामध्ये किती आहे, तर आचारसंहितेमधून बुद्ध निर्माण होतो.
मग आचारसंहिता किती महत्त्वाची आहे समाज घडवण्यासाठी. जर शाक्य संघ असेल आणि शाक्य संघाची आचारसंहिता याच्यातून बुद्ध निर्माण होत असेल, तर आत्ताच्या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी 2500 वर्षापूर्वी जे कुणीच जाहीर केलं नव्हतं ते बाबासाहेबांनी केलं. म्हणजे सम्राट अशोक असेल, बुद्ध असेल, कुणीच असेल, बौद्ध समाज निर्माण करण्याची संकल्पना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. आदर्श बौद्ध समाज मला निर्माण करायचा आहे. मग हा आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्यासाठी उपासकाचा संघ असला पाहिजे की नाही. मग त्या उपासकाला त्यावेळेस 20 वर्षाची आठ होती, तशी आज 18 वर्षाची आठ आहे की नाही. मग 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्ती ही बुद्धविहाराची सदस्य झाली पाहिजे की नाही. जर बुद्धविहाराचा आपण सदस्यच झालो नाही तर कुणीही बौद्ध होऊ शकत नाही. बुद्धविहार हे बौद्धांचं केंद्र आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मी तुमच्यापुढे फक्त काय सांगितलं की महत्त्वच हे सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये जे महत्त्व सांगितलेलं आहे, या ग्रंथाचं महत्त्व विशद कशा म्हणजे प्रात्यक्षिक जीवनाच्या दृष्टिकोनातून सगळे बुद्ध या ग्रंथाचं वाचन करतात आणि मीही करून ते विश्लेषण करणार आहे. तर माझं विश्लेषण नेमकं काय असेल की ते नेमकं समाजाच्या उपयुक्त असेल की नाही, हे कुठून घेतलं, कसं घेतलं, परत अनेक संप्रदाय किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ती पार्श्वभूमी तुम्हाला सर्वांना मी सांगितलेली आहे. त्यामुळे ही जी आम्ही जो हा कार्यक्रम करणार आहे म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं प्रबोधन तर व्यवस्थित करणारच आहोत. परंतु अनेक लोकांची, जसं आता राहुल गायकवाड आहेत किंवा अनेक लोकांचं असं म्हणणं आलं की तुम्ही बुद्ध आणि धम्म या ग्रंथाच्याबद्दल बुद्धविहार पण समजावून सांगा, व्यवस्थापन कायदा, बुद्धिस्ट पर्सनल पण समजावून सांगा, रिपब्लिकन चळवळीवर पण बोला किंवा संविधानावर. हे आमचे याच्याशी निगडीतच विषय आहेत आणि हे आमच्या अथॉरिटीचे विषय आहेत. याच्यावरती गेली 40 वर्ष आपण काम करतोय. परंतु हे विषय आपण चॅनलवरती समजावून सांगताना आम्ही म्हटलं की प्रथम बुद्ध आणि त्याचा धम्म एवढ्या ग्रंथाचंच प्रबोधन करूया आणि त्यानंतर बाकीचे सगळे विषय. कारण पहिला चॅनल प्रस्थापित होण्याची आवश्यकता आहे, चॅनलला लागणारी सामग्री मिळण्याची आवश्यकता आहे. तर ती जर आपल्याला मिळाली, चॅनल आम्ही सुरू केलेला आहे, चॅनल आमचा मॉनिटाईज पण झालेला आहे. परंतु चॅनलला सबस्क्रायबर किंवा चॅनल लागणारं एडिटिंगसाठी लागणारं आहे किंवा आर्थिक मदत आहे, प्रॉम्प्टर आहे, प्रोजेक्टर आहे, कॅमेरा आहे किंवा ही जी टेक्नॉलॉजी लागते, ही एवढी टेक्नॉलॉजी घेणे इतपत आमची काही आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही करण्याचा 1 वर्षामध्ये प्रयत्न केलेला आहे. परंतु आमच्याकडे रिपब्लिकन चळवळीला मार्गदर्शन करणे इतकी क्षमता आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं तर मार्गदर्शन आम्ही करणारच आहोत. नंतर विहाराचा कायदा असेल किंवा कौटुंबिक कायदे आहेत हे समजावून सांगणार, कारण आम्हीच सरकारला, राज्य सरकार, केंद्र सरकारला लढतो पण आहोत आणि त्याचं आम्ही ड्राफ्ट पण सादर केलेला आहे. तर ही समजावून सांगण्याची आमची जबाबदारी आहे. परंतु चॅनलवरती हे सगळे विषय समजावून सांगण्याची आवश्यकता असली तरी आज आम्हाला मात्र ते सांगता येत नाहीत. कारण चॅनल चालवण्यासाठी जी आर्थिक मदतीची आवश्यकता असते ती आर्थिक मदत मात्र आम्हाला कुठूनही मिळालेली नाही. आम्ही चॅनलवर विषय टाकल्यानंतर, भाग टाकल्यानंतर काही लोकांनी फोन केले आणि फोन करून सांगितले की अतिशय सुंदर आहे. जे एक वैशिष्ट्य आहे की वर्षभरात जेवढे एपिसोड टाकलेले आहेत त्या प्रत्येक एपिसोडला फक्त आणि फक्त पॉझिटिव्हच कॉमेंट्स आलेले आहेत, निगेटिव्ह कॉमेंट्स एकसुद्धा आलेली नाही. सगळ्या लोकांनी ॲप्रिशिएट केलेलं आहे. त्यामधल्या काही लोकांनी तो व्हिडिओ टाकल्या लगेच 1-2 दिवसामध्ये जे फोन करून सांगितलं की आम्ही कुठल्या पद्धतीने मदत करू शकतो, आम्ही मदत करू इच्छितो, असं काही लोकांनी आम्हाला फोन करून म्हणजे भावनिक फोन करून आम्हाला लगेच सांगितलं बोलताना. त्यानंतर असे काही लोक म्हणायला लागले की आमची मदत करायची इच्छा आहे. मग त्यानंतर आम्ही एका एपिसोडमध्ये कार्यक्रम संपल्यानंतर जाहीर आव्हान केलं की ज्याला मदत करायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि आम्हाला आर्थिक मदतीची आवश्यकता आहेच. पण आम्ही आव्हान केल्यानंतर मात्र कुणाचाही अजिबात कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे फोन करून खूप चांगला आहे असं म्हणतात. म्हणजे मला तर आयुष्यभराचाच अनुभव आहे की मी जिथं भाषण करायला जाईन, भाषण संपल्यानंतर लोक अशी स्तुती करतात की ती तेवढ्यापुरतीच असते. हे पण आम्हाला माहिती झाले की ही स्तुती तेवढ्यापुरतीच असते. त्याच्यानंतर मात्र त्याच्या प्रात्यक्षिकाच्या संदर्भामध्ये कोणीही विचार करत नाही. तसंच या चॅनलचं पण आम्हाला तशाच पद्धतीचा अनुभव आलेला आहे. हे सगळे विषय चालू करण्याची आमची मानसिकता आहे. परंतु जर आम्हाला प्रॉम्प्टर घेण्यासाठी, प्रोजेक्टर घेण्यासाठी, कॅमेरा घेण्यासाठी किंवा टेक्नॉलॉजी घेण्यासाठी जसजशी आम्हाला मदत होईल तसतसे आम्ही इतर विषयाला हात घालू शकतो. कारण याच्यात एडिटिंग करण्यासाठी मनुष्यबळ आपल्याला लागतं किंवा माणसं लागतात, त्याला वेळ देणारी लागतात. आता
मी जरी पूर्ण वेळ असेल तरी मला मदत करणारा एकटा कुशलच आहे. म्हणजे कुशलनी जर मनावर घेतलं की मी आज आजारी पडलो आहे माझ्याच्याने होणार नाही, तर आमचा चॅनल बंद झाला. म्हणजे आमचा चॅनल कसा दोघांच्या जीवावर चाललेला आहे की त्या म्हणजे मी सगळं बनवायचं मी हे आणि त्यांनी सगळं ते सांभाळायचं. तर त्यांनी जर म्हटलं की आज मला कंटाळा आला आहे तर आमचा एपिसोड काय होणार नाही आणि आमचा चॅनल जाग्यावर. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात त्याची जरी प्रसिद्धी झाली असेल तरी आमच्याकडे आम्ही खूप लोकांना विनंती केली की रील बनवण्यासाठी आम्हाला मदत करा. आम्ही खूप मुलांना विनंती केली, खूप लोकांना विनंती की रील शॉर्ट म्हणजे जेवढे एपिसोड आहेत त्या प्रत्येक एपिसोड आपण तुमच्या मोबाईलमध्येच आहे, तुम्ही तो शॉर्ट बनवायचा आणि यूट्यूबला टाकून द्यायचा, यासाठी सुद्धा विनंती केली. परंतु तसं कुणीही मदत करायला तयार नाही. मग आम्हाला काही लोकांनी सांगितलं की तुम्ही एम्प्लॉई ठेवा. आता एम्प्लॉईला 15-20 हजार रुपये पगार देणं हे परवडू शकतं आहे का? आमच्याकडे एक पैशाचं उत्पन्न नसताना आम्हाला जेवढं कमीत कमी जेवढं लागेल आम्ही छत्री विकत घेणं किंवा थोडं थोडं प्रत्येक महिन्याला 2,000-5,000चं सामान विकत घेऊन आम्ही हळूहळू हे सगळं करतोय. परंतु जे मोठ्या रकमेचे आहेत ते आम्ही विकत घेऊ शकत नाही, पगार देऊन तर आम्ही कोणाला ठेवू शकत नाही. जर आमचा चॅनल मोठा झाला आणि उत्पन्न आलं तर ते सगळं उत्पन्न आम्ही त्याच्यामध्ये घालू. परंतु तोपर्यंत मग याच्यासाठी सुरुवातीला जर मदत झाली तरच या चॅनलचा विस्तार होईल, तरच या चॅनलचं भवितव्य होईल. नाहीतर मग आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढंच आम्ही फक्त हे करू शकतो. म्हणजे आहे किती पण ते प्रेझेंट करण्याची आमची मानसिकता आहे, ते तयार आहे सगळं. परंतु ते प्रेझेंट करण्यासाठी लागणारी जी साधन सामग्री आहे, जे आर्थिक बळ आहे, हे मात्र आमच्याकडे उपलब्ध नाही. आणि आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं तर आम्ही मात्र सातत्याने करत राहणार. त्यामुळे आमची विनंती सर्वांनाच आहे की महाराष्ट्रातल्या सर्व म्हणजे हा एपिसोड किंवा हे जे सगळे ऐकत आहेत की ज्यांना ज्यांना हे चांगलं वाटतं, त्यांना जर वाटत असेल की बुद्ध आणि त्यांचा धम्म ही जी सुरुवात आहे, यानंतर विहाराचा कायदा, पर्सनल लॉ असेल, रिपब्लिकन चळवळ असेल किंवा इतर जे या अनुषंगाने विषय आहेत आणि वर्तमान काळातल्या ज्या चालू घडामोडी आहेत याच्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी जर या चॅनलच्या माध्यमातून करायचं असेल तर ते सर्वस्वी महाराष्ट्रातल्या धम्मबंधू भगिनींच्या मदतीवरतीच अवलंबून असणार आहे. आम्हाला एवढा मोठा चॅनलचा विस्तार करणं शक्य होणं अजिबात शक्य नाही. त्यामुळे ही मदत आम्हाला व्हावी असं आमची अपेक्षा आहे. झाली तर ते ठीक आहे. त्यानंतर हा चॅनल चालू करण्यासाठी म्हणजे आम्ही दोघेही म्हणजे मला तर चॅनलची काहीच माहिती नव्हती आणि कुशललाही चॅनलची काहीच माहिती नव्हती. आपल्याला फक्त यूट्यूबला अपलोड करायचं आहे, मग तो 100 मित्राला फोन करणार, हे कसं करायचं, ते कसं करायचं, ते कसं करायचं. त्यांनी पण कुठे कोर्स नाही केला, त्यांनी पण फक्त याला त्याला विचारत आणि नेटवरती जेवढी माहिती मिळून यूट्यूबमध्ये ते मार्गदर्शन करतात तेवढी माहिती घेत पण आमचा पहिल्या व्हिडिओपासून लोकांना वाटतं की तो कमर्शियलच व्हिडिओ आहे, चांगला आहे. म्हणजे या चॅनलचं सगळं क्रेडिट जे आहे ते सगळं कुशललाच जातं. कारण माझं लेखनाचं, भाषणाचं याचं काम माझं आयुष्यभर 50 वर्षापासून चालतच आहे. हे सगळं जे आहे हे प्रेझेंट करण्याचं काम जर कुशलनी केलं नसतं तर मात्र हे काय प्रेझेंट होऊ शकलं नसतं. त्यामुळे चॅनलच्या माध्यमातून जे लोकांच्यापर्यंत पोचलंय ते मी पुस्तकाच्या माध्यमातून लिहून ठेवलेलंच आहे, ते मी भाषणाच्या माध्यमातून देऊन ठेवलेलंच आहे. पण चॅनलच्या माध्यमातून जर पोचत असेल तर त्याला एकटा कुशलच जबाबदार आहे आणि त्यांनी मनाव घेतलं तोपर्यंत होणार आहे. त्याच्या सपोर्टिंग जर दुसरे कोणी आले तर मग त्यांनी विश्रांती घेतलं तर चालू राहील. पण त्याच्या सपोर्टिंगमध्ये कोणी नाही आलं तर मात्र आमचा चॅनल जागची जाग्यावरती काय होईल, बंद पडेल. त्यामुळे वर्षभर हा वर्षभराचा अनुभवसुद्धा सांगणं सगळ्यांना आवश्यक आहे. आम्ही मात्र शेवटच्या क्षणापर्यंत आमचा चॅनल चालू राहील आणि काही नाही झालं तरी मात्र बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं विश्लेषण मात्र कुठल्याही प्रकारे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. त्यासाठी तो आजारी पडला तरी सांगणार की ग्रंथ पूर्ण होईपर्यंत तुला काही क्षमा असणार नाही. दुसरे विषय चालू करताना आपण हे करू, परंतु हे अर्धवट सोडता कामा नये. हे ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर, एक टार्गेट पूर्ण झाल्यानंतर तुला या चॅनलचं काम करायचं असेल तर कर किंवा तुझी मर्जी आहे, पण आता अर्धवट मात्र तुला सोडता येणार नाही. त्याच्यामुळे या ग्रंथाचं आम्ही करणारच आहोत. जर प्रतिसाद आणि सहाय्य किंवा मदत आम्हाला मिळाली तर मात्र आम्ही दुसरे विषयसुद्धा चालू करणार आहोत. हे आम्हाला यशस्वी करण्यासाठी म्हणजे आभाराचा शेवटचा मुद्दा म्हणतो की हे संपूर्ण कार्यक्रम आम्ही कुठे करायचे हा आमच्यासमोर प्रश्न होता. मग आम्ही तिकडं पहिला कार्यक्रम तिकडे केला होता आपण एस टी स्टँडच्या समोर आंबेडकर स्मारक भवनामध्ये. पण आमच्यानंतर असं लक्षात आलं की आपल्याला तिकडे काय करायला परवडणार नाही आणि तिकडं एवढं सोयीचं वाटत नव्हतं. मग आम्ही म्हटलं की आपल्याला हे जे बुद्धविहार आहे हे बुद्धविहार अतिशय सोयीस्कर
आहे. मग इथं आम्ही एकनाथ दादांना विनंती केली, नंतर राहुल गायकवाडला विनंती केली आणि इथं आम्हाला परवानगी दिली. आम्हाला एकही पैसा या विहारांनी किंवा इथल्या भावकीनी किंवा एकनाथ दादांनी याच्यामध्ये एकही पैसा न घेता पूर्णपणे आम्हाला सहकार्य केलं. त्यांच्या सहकार्यामुळे आमचे कार्यक्रम सुरू झाले आणि आमच्या कार्यक्रमाला गती मिळाली. त्यानंतर मग आम्ही एकनाथ दादाला, राहुलला सगळ्यांना सांगितलं की तुमच्या इथं कार्यक्रम घेतलं, तुमची लोकं काय येत नाहीत, तर तुमच्या लोकांना आणायच्या. मग आमचा योगेश असेल किंवा जाधव साहेब असतील किंवा राहुल असेल किंवा एकनाथ दादा असेल, यांनी आपापल्या कुटुंबाला इथे कार्यक्रमाला आणलं आणि आमचा जो लाईव्ह कार्यक्रम होत होता त्या लाईव्ह कार्यक्रमात काहीतरी माणसं उपस्थित असली पाहिजेत म्हणून इथल्या भावकीतली, असोड गावातली ही स्थानिक मंडळींनी मदत केली. पण सातत्याने सर्वात पहिलं किंवा जास्त आभार मानायचं म्हणजे की आमच्या पहिल्या कार्यक्रमापासून शेवटच्या कार्यक्रमापर्यंत ज्यांनी आम्हाला कुशलच्या नंतर जर कार्यक्रमात उपस्थिती राहण्यासाठी साथ कोणी दिली असेल तर कृष्णा जाधव आणि त्यांची पत्नी यांनी आम्हाला साथ दिली. म्हणजे कोणी नाही आले तर हे दोघे तरी आमचे प्रेक्षक प्रत्येक एपिसोडला असायचे. त्यामुळे या पती पत्नीने इथं आसोडगावमध्ये आम्हाला चांगलं सहकार्य केलं. योगेशने आम्हाला चांगलं सहकार्य केलं. नंतर राहुल गायकवाड भारतीय बौद्ध महासभेचं तालुक्याचं काम करत असले तरी आमच्या कार्यक्रमाला जेवढं म्हणून शक्य त्यांना होईल तेवढी मदत करता येईल तेवढी त्या सर्व आम्हाला इथं मदत केलेली आहे. त्यामुळे वर्षभर जे चॅनल चाललेलं आहे त्या चॅनलचं पहिलं जे क्रेडिट जातं ते आसोडगावमधले जी भावकी आहे, आसोडगावमधली जे ॲक्टिव्हिस्ट आहेत, आसोडगावमधले दादा आहेत, योगेश आहे, कृष्णा जाधव आहेत किंवा राहुल गायकवाड आहेत, यांच्यामुळे आम्हाला इथं बिनधास्त आम्ही कार्यक्रम करू शकलो उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यामध्ये. आणि ही जी बुद्धमूर्ती आहे ही बुद्धमूर्ती म्हणजे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपले एपिसोड गेले तर ही जी ठेवण आहे आणि हे बुद्ध विहाराचं हे जे चित्र आहे आम्ही प्रत्येक एपिसोडमध्ये दाखवलं. अतिशय लोकांना म्हणजे अनेक लोकांनी, हजारो लोकांनी ॲप्रिशिएट केलं की अतिशय सुंदर हे पाठीमागं जे पिंपळाचं झाड आहे किंवा हे वृक्ष आहे बोधी वृक्ष टाईप, म्हणजे हे खूप सुंदर आवडलेलं आहे. आम्ही पण दुसरं काही टाकलं तरी याची मात्र बरोबरी होऊ शकत नाही, एवढं सुंदर आहे. म्हणजे विहार पण सुंदर आहे आणि विहारामध्ये जी बुद्धमूर्ती आणि बाबासाहेबांची प्रतिमा ठेवली हेही लोकांना म्हणजे व्हिडिओमध्ये अतिशय आवडलेलं आहे. त्यानंतर आम्हाला लगाडे साहेब असतील किंवा आमचे संदीप साबळे साहेब असतील किंवा बौद्धजन पंचायत समिती आमची 728 शाखाचा आहे, आम्ही त्यांना हक्काने सांगतो आता आमच्याकडे आज कार्यक्रम करायला माणसं नाही तर तुम्ही आलंच पाहिजे म्हणून. त्याच्यामुळे कारण आज आपण हा कार्यक्रम घेतला तर एक ते 10 ते 12च लोकांना फक्त आपण बोलवलं आणि एक फॉर्मॅलिटी म्हणून हा कार्यक्रम आपल्याला करायचा होता. काय मोठा कार्यक्रम म्हणजे आम्ही काय मोठा झेंडा लावलेला नाही की आपल्याला एवढा मोठा कार्यक्रम करायला पाहिजे, परंतु 1 वर्ष झालेलं आहे आणि कार्यक्रम करण्याचं मुख्य उद्देश आहे की आम्ही ग्रंथाला सुरुवात करणार आहे आणि म्हणून ग्रंथाला सुरुवात करताना काही लोकांना तरी त्याची माहिती असावी, पहिल्यापासून प्रत्येकाने हे बघावं अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही पुढच्या सॅटर्डेला ग्रंथाला सुरुवात करणार नाही, त्याच्या पुढच्या करणार आहेत, कारण पुढच्या सॅटर्डे संडेला आपल्याला वर्षावासाचा कार्यक्रम येतोय. त्यामुळे वर्षावासाच्या विषयावरती आमचा पुढचा जो व्हिडिओ आहे तो वर्षावासाच्या विषयावरती असेल आणि त्यानंतर मात्र आमचा पहिल्यापासून पूर्णपणे धम्मग्रंथालाच आम्ही सुरुवात करणार आहोत. यासाठी जाहीरपणे आभार मानतो ते म्हणजे इथं उपस्थित असलेल्या लोकांच्या नंतर आम्हाला जी चॅनल वर्षभर कंटिन्यू ठेवण्यासाठी मदत जी झाली ती महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या म्हणजे अहमदनगरमध्ये आमचे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ मोठ्या पडद्यावर टाकून ग्रुपनी ऐकले गेले. तिकडून आम्हाला लोकांनी सांगितलं की तुमच्या अतिशय सुंदर, आम्ही असं असं बघतो, महिलांनी फोन केलं. त्यामुळे इथं किती उपस्थिती आहे मग याची आम्हाला चिंता राहिली नाही. महाराष्ट्रातून लोक, हजारो लोक बघतायत. मग नगर असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल तर महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातून, बीडमधून आम्हाला फोन म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यातून फोन यायला लागले की खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. मग कोणी जरी उपलब्ध इथं नसेल तरी महाराष्ट्रातल्या लोकांच्या कडून प्रतिसाद अतिशय चांगला मिळत आहे. त्यामुळे मग आम्हाला पुन्हा कंटिन्यू करण्यासाठी, कार्यक्रम करण्यासाठी आणि संशोधनात्मक अभ्यास करून स्क्रिप्ट बनवून आम्ही कुठलाच असा नुसतं काही तयारी न करता बनवलेलं नाही आणि जे जे सादर केलेलं आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे तेच सादर केलेलं आहे. आमच्या मनाचं आम्ही काही सादर केलेलं नाही. त्यामुळे हे जे सगळे एपिसोड आहेत, जर तुम्ही हे सगळे एपिसोड पाहिले, ऐकले तरच तुम्हाला पुढचं बुद्ध आणि धम्म या ग्रंथाची कल्पना येऊ शकते किंवा खरी माहिती मिळू शकते. पण डायरेक्ट तुम्ही ग्रंथाचंच विश्लेषण काढलं तर केलं आणि ऐकलं तरी तुम्हाला बाबासाहेबांच्या धम्माची संकल्पना मात्र समजू शकणार नाही, एवढं मात्र नक्की. त्यामुळे आपण
समजावून सांगा लोकांना की बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ समजून घेणं सोपं आहे, परंतु त्याच्या अगोदरची पूर्वपीठिका समजल्याशिवाय तुम्हाला ग्रंथाचं महत्त्व कधीही कळणार नाही. त्यामुळे ज्यांनी आम्हाला या सर्व कार्यासाठी मदत केलेली आहे त्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो. आणि इथून पुढेही ज्यांना वाटतं की यूट्यूब चॅनलचा भाग व्हावं किंवा धम्मसंहिता ग्रुपचा भाग व्हावं, त्या प्रत्येकाला आम्ही निमंत्रण देतो की आपण चॅनलमध्ये काम करण्यासाठी, चॅनलला मार्गदर्शन करण्यासाठी, चॅनलला मदत करण्यासाठी किंवा तुम्हाला जो रोल करायचा आहे त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या कोणीही महाराष्ट्रातल्या, कारण तो आपापल्या गावामध्ये बसून रील बनवण्याची मदत करू शकतो किंवा तिकडचं काही माहिती पाठवण्याची मदत करू शकतो. त्या महाराष्ट्रातल्या सर्व धम्मबंधू भगिनींना आम्ही विनंती करतो की धम्मसंहिता यूट्यूब चॅनलचा ज्याला भाग बनायचं आहे ते भाग बनू शकतात. त्याचप्रमाणे धम्मसंहिता ग्रुपचा ज्याला भाग बनायचं आहे ते भाग बनू शकतात. आम्हाला कुठलीही संघटना काढायची नाही, कारण संघटना आपल्याकडे प्रचंड आहेत. आमचं आयुष्यभर जे प्रबोधनाचं काम आहे ते प्रबोधनाचंच काम आम्ही करणार. सर्व संस्थांना आम्ही प्रबोधनासाठी कोणी बोलवलं तर आम्ही जातो. त्यामुळे आयुष्यभर 50 वर्ष स्वीकारलं आहे की आपण फक्त प्रबोधन करायचं आहे. त्यामुळे या प्रबोधनाचा ज्याला कुणाला भाग बनता येईल ह्या टीमचा, त्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित मी महाराष्ट्रातल्या सर्व बंध भगिनींना आवाहन करतो की आपण याचा सहभाग बघा. आपली मदतीची सुद्धा आम्हाला आवश्यकता आहे. प्रबोधनाशिवाय जगात कधीच कुठली क्रांती झालेली नाही आणि प्रबोधन नामदारी नाही तर पॉवरफुल सशक्त प्रबोधन ज्या काळामध्ये होतं त्या काळामधला समाज जागृत असतो. रोज हजारो किंवा लाखो लोकांचे मेळावे किंवा सभा घेतल्या त्याला जनजागृती म्हणत नाहीत. जनजागृती पॉवरफुल म्हणजे संतांच्या काळामध्ये जर जनजागृती झाली असेल तर त्यावेळेचा माणूस हा म्हणजे बौद्ध धम्माची जी नीतिमत्ता आहे, नीतिवान समाज निर्माण करायचा असेल तर पॉवरफुल प्रबोधन केल्याशिवाय जगात दुसरा कुठलाही उपाय असू शकत नाही. आणि जर पॉवरफुल प्रबोधन झालं नाही तरी समाज असतो, परंतु तो समाज नीतिवान कधीच बनू शकत नाही. त्या समाजामध्ये अराजकच निर्माण होतं. वरून मात्र तो दिसत असेल चांगला सुशिक्षित, पण तो कल्चर्ड होऊ शकत नाही, तो नीतिवान होऊ शकत नाही. व्यक्ती, कुटुंब, समाज, राज्य, देश जर पॉवरफुल नीतिवान करायचं असेल तर त्याला समाज प्रबोधनाची आवश्यकता असते. ती राजकीय प्रबोधनाची नव्हे किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रबोधनाची नव्हे, त्याला समाज प्रबोधनाची म्हणजे तुमच्या धार्मिक स्थळावरती ते प्रबोधन माणसं घडवण्याचे झालेलं आहे. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की प्राचीन काळामध्ये धर्म आणि कायदा वेगळा नाही, प्राचीन काळामध्ये धर्म आणि नीती वेगळे नाही. आपण जर म्हणून बाबासाहेब म्हणतात की तुम्ही प्राचीन काळातला सगळा अभ्यास करा, खरा इतिहास तुम्हाला तेव्हा समजेल, परंतु हा अकॅडमिक इतिहास मात्र पूर्णपणे खोटा आहे प्राचीन काळाचा, हे बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रबोधनासाठी आम्ही आमचं जीवन समर्पित केलेलंच आहे. इथून पुढेही आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही प्रबोधन करणार आहे. पण महाराष्ट्रातल्या सर्व धम्मबंधू भगिनींना मी या ठिकाणी जाहीरपणे विनंती वजा आवाहन करतो की धम्मसंहिता चॅनल चालवण्यासाठी आम्हाला जर मदत करता आली तर आपण जरूर मदत करावी. जर तुम्ही मदत केली तर एवढी हमी देतो की बुद्धविहार व्यवस्थापन कायदा, बुद्धिस्ट पर्सनल लॉ किंवा बौद्धांची जी आचारसंहिता आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केलं होतं की बौद्धांची आचारसंहिता नियमावली मी तयार करणार आहोत, ती बाबासाहेब आंबेडकरांना नियमावली तयार करण्यासाठी नियतीने वेळ मिळू दिला नाही. वामनराव गोडबोले जे बाबासाहेबांच्या बरोबर होते त्यांनी ती करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यानंतर आपली एवढी शकलं गटबाजी धार्मिक आणि राजकीय मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे धर्माचं काहीही घडलेलं नाही. धर्माच्या नावाने संस्था जरी अनेक निघाल्या असल्या तरी आपला कोड ऑफ कंडक्ट बनवण्याची सगळ्यांची इच्छा असली तरी ती अजूनपर्यंत बनलेली नाही. जोपर्यंत आचारसंहिता निर्माण होत नाही आणि त्या आचारसंहितेचं अंमलबजावणी बुद्धविहारातून होणार नाही तोपर्यंत आंबेडकर अभिप्रेत धम्माची संकल्पना सुरूच होत नाही. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला सुरुवातच होत नाही. हे आम्ही गेली 40 वर्ष सांगतोय. 40 वर्ष पुस्तकाच्या, व्याख्यानाच्या, लेखाच्या माध्यमातून सांगितलं. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्याचा आम्ही प्रयत्न याच्यापुढेही करत राहणार. आपण सर्वांनी गेली वर्षभर सहकार्य केलं, तसंच इथून पुढेही सहकार्य करा. आणि आज हा कार्यक्रम छोटेखानी करण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि इथेच थांबतो. यानंतर आपण जो केक आहे तो केक कापूया आणि थोडंसं स्नॅक्स आहे, एक 10 मिनिटाचा आहे, तो 10 मिनिटाचा कार्यक्रम पूर्ण करूया आणि या कार्यक्रमाचं कन्क्लुडिंग करूया. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.
बंधू आणि भगिनींनो, सप्रेम जय भीम. ॲडव्होकेट दिलीप काकडे, राष्ट्रीय मुख्य समन्वयक दी धम्म संहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया यांनी सुरू केलेल्या धम्म संहिता यूट्यूब चॅनल तसेच त्या माध्यमातून 2 जुलै 2023ला बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रबोधन पर्व वर्षभराचा आराखडा सादर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बुद्ध धम्माशी संबंध आणि वाटचाल यावरील 9 जुलै 2023 पासून प्रत्येक आठवड्यात एक अशी 18 प्रवचने, 18 व्हिडिओज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची पूर्वपीठिका यावरील प्रत्येक आठवड्यातील एक असे जुलै 2024 पर्यंतचे 30 प्रवचने, 30 व्हिडिओ असे एकूण 48 प्रवचने 48 आठवड्यात व 48 व्हिडिओच्या माध्यमातून जनतेपर्यंत यशस्वीपणे पोहोचविल्याबद्दल चॅनलचे व ॲडव्होकेट दिलीप काकडे यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन व खूप खूप मंगल कामना. प्रस्तावित आराखड्याप्रमाणे बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथाचे पहिल्या पृष्ठापासून ते शेवटच्या पृष्ठापर्यंतचे विश्लेषणात्मक प्रवचन जनतेपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य यापुढे कराल याबद्दल कोणती शंका नाही. यासाठी मी अनिल कारुजी कानेकर, लाखांदूर, जिल्हा भंडारा, राष्ट्रीय समन्वयक दी धम्म संहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया यूट्यूब चॅनलला व ॲडव्होकेट दिलीप काकडे यांच्याप्रती मंगल कामना व्यक्त करतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय, जय संविधान. सर्वांना सप्रेम जय भीम. मी सुषमा नेळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, स्वामी मुक्तानंद हायस्कूल, चेंबूर, मुंबई. मी काकडे मॅडमची बहीण आहे. ॲडव्होकेट दिलीप काकडे यांची भाषणे मी मुंबईतही ऐकलेली आहेत आणि चॅनलवरही ऐकलेली आहेत. ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी बँकेची नोकरी सोडून पूर्णपणे त्यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून दिलेलं आहे. हे कौतुकास्पदच आहे. त्यांची भाषणे अत्यंत अभ्यासपूर्ण असतात. ते अभ्यासू असे वक्ते आहेत असे म्हटले तरी काही वावगे होणार नाही. प्रचंड बुद्धिमत्ता व सखोल अभ्यास ही त्यांची वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. आतापर्यंतच्या भाषणात त्यांनी विविध पैलू आपणासमोर मांडलेले आहेतच. आता या चॅनलला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यामुळे त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाला सुरुवात करायची असे ठरवले आहे. आतापर्यंत झालेला प्रवास अतिशय उत्कृष्ट होताच आणि इथून पुढचाही रोचकच असेल यात शंका नाही. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ अनेकांनी वाचलेलाच नसेल, पण या चॅनेलद्वारे तो आपणास ॲडव्होकेट काकडे साहेब समजावून सांगतील याची मला खात्री आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या चॅनेलवरून या ग्रंथाची महती सर्वदूर पसरेलच यात शंका नाही. त्यांची तगमग आणि तळमळ त्यांच्या भाषणामधून दिसून येतेच. त्यांच्या या उपक्रमास उदंड प्रतिसाद लाभो, उत्तरोत्तर त्यांची अशीच वाटचाल. तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार कार्यास अभिवादन. जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत बुद्ध धम्म प्रस्थापनेसाठी ॲडव्होकेट दिलीप काकडे द्वारा धम्मसंहिता चॅनल सुरू करण्यात आला आहे. या चॅनलला सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण झाले असल्याने या यूट्यूब चॅनलचे कार्यकारी व्यवस्थापक कुशल जंगलबाग, मिनल जंगलबाग यांचे आभार मानतो, यांना धन्यवाद देतो. मी बौद्धाचार्य भाऊसाहेब देठे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये रहिवासी असून मी बौद्ध संस्कार संघाची स्थापना केली आहे. या संघटनेद्वारे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते
ॲडव्होकेट दिलीप काकडे यांची माझी पहिली भेट पुणे येथे एका कार्यक्रम प्रसंगी झाली. त्या कार्यक्रम प्रसंगी मी प्रमुख पाहुणे होतो आणि त्याच व्यासपीठावर ॲडव्होकेट दिलीप काकडे सर होते. त्यांच्या विचाराने, भाषणाने, कायद्याविषयी असणाऱ्या ज्ञानाने मी प्रभावी झालो आणि मला आणखी एक धर्माचे एक प्रचारक सहकारी मिळाल्याचा मला खूप आनंद झाला. धम्मसंहिता यूट्यूब चॅनलद्वारा बुद्ध आणि त्याच्या धम्म या ग्रंथाचे प्रबोधन पूर्व सुरू होऊन 1 वर्ष पूर्ण झाले आहे. 2 भागामध्ये, पहिल्या भागामध्ये 1 ते 18 आणि दुसऱ्या भागामध्ये 30 व्हिडिओ तयार करण्यात आले आहे. दर शनिवारी हे व्हिडिओ तयार होऊन दर रविवारी प्रसिद्ध करण्यात आले आहे. असे 48 आठवडे मी स्वतः बौद्धाचार्य, त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये बौद्ध संस्कार संघाचे सर्व सदस्यांनी हे स्वतः पाहिलेले आहेत, ऐकलेले आहेत. यांच्या या कार्याला आम्ही अनुमोदन देतो, धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे स्मृतिशेष कुशल जंगलबाग यांच्या सहकार्याने पनवेल येथे धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने जे कार्य सुरू झाले आहे याची वाटचाल पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. म्हणून असं हे 1 वर्ष झाले असल्याने या कार्याला, या यूट्यूब चॅनलला मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. धम्मसंहिता या चॅनलला 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्याबद्दल त्या चॅनलचे आणि त्यामध्ये काम करणाऱ्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन. या धम्मसंहितेमध्ये इतिहास हा समाजापुढे येतो आणि हा इतिहास माहीत असल्याशिवाय आपल्याला त्याचे ज्ञान आणि त्याबद्दलची माहिती आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून हे अतिशय उत्कृष्ट काम या चॅनलने केलेले आहे. यापुढे या सारखेच बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचे विश्लेषण करावे अशा प्रकारची अपेक्षा आमच्याकडून आहे आणि ते करावे अशी विनंती या टीमला करत आहे. तसेच पुन्हा एकदा धम्मसंहिता आणि त्यांची टीम या सर्वांचे पुनश्च हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. धन्यवाद. जय भीम. दी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया या कमिटीच्या वतीनं बुद्ध व्यवहार व्यवस्थापन कायदा होण्याकरता या कमिटीचे राष्ट्रीय मुख्य समन्वयक आदरणीय थोर विचारवंत, घटनातज्ञ, कायद्याचे अभ्यासक, थोर साहित्यिक आदरणीय ॲडव्होकेट दिलीपजी काकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कमिटीच्या माध्यमातून हा कायदा तयार होण्याकरता देश पातळीवरती काम चालू आहे. खऱ्या अर्थानं बुद्ध विहाराला एक स्वतंत्र अधिष्ठान प्राप्त झालं पाहिजे आणि त्याकरता कायदा तयार झाला पाहिजे. याचा मसुदा देखील आदरणीय काकडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मसुदा तयार करण्यात आला आणि शासन दरबारी मुख्यमंत्री, अल्पसंख्याक मंत्री यांच्याबरोबर अनेक बैठक घेऊन हा मसुदा देखील या कमिटीच्या माध्यमातून सादर केला आहे. त्याचा पाठपुरावा सातत्यानं केला जात आहे. समाजामध्ये बुद्ध व्यवहार व्यवस्थापन कायदा का आवश्यक आहे, का गरजेचा आहे, का महत्वाचा आहे याविषयी अनेक बैठका, अनेक गटचर्चा, अनेक मेळावे, अनेक आंदोलनं या धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आदरणीय काकडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे करण्यात आली. त्याला हळूहळू गती प्राप्त झालेली आहे. बघता बघता या त्यांच्या कार्याला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. हे काम करत असताना लोकांमध्ये अतिशय प्रभावीपणे जनजागृती व्हावी याकरता धम्मसंहिता यूट्यूब चॅनल देखील सुरू केला आहे. जंगलबाग आणि त्यांची टीम या यूट्यूबच्या माध्यमातून
बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथांचं वाचन या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मी सर्व समाज बांधवांना आणि बंधू आणि भगिनींना आवाहन करतो की सर्वांनी धम्मसंहिता यूट्यूब चॅनल ऐकावं, शेअर करावं आणि सबस्क्राईब करावं, जेणेकरून हा जो कायदा आहे, विहाराचा कायदा आहे, हा कायदा लवकरात लवकर प्राप्त होऊन समाजाला न्याय मिळेल आणि बुद्ध विहारांचे जे अधिष्ठान आहे ही अबाधित राहण्याकरता हा कायदा किती महत्वाचा आहे याकरता ही कमिटी देश पातळीवरती, राज्य पातळीवरती काम करते. त्यांच्या ह्या कार्याला खऱ्या अर्थानं समाजाला देखील सहकार्य करणं गरजेचं आहे. बघता बघता 1 वर्ष पूर्ण झालंय. 1 वर्षभराच्या काळामध्ये आपण पाहिलं तर यशस्वी अशी वाटचाल या कमिटीनं या कामात केलेली आहे आणि म्हणून 1 वर्षपूर्ती कार्यक्रमाकरता मी धम्मसंहिता ऍक्शन कमिटीचे मुख्य समन्वयक आणि त्यांची सर्व समन्वयक यांना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं, रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं आणि तमाम बौद्ध बांधव आणि तालुका दापोली बौद्ध जन सेवा संघ यांच्या वतीनं मी लाख लाख शुभेच्छा देतो. हा कायदा खऱ्या अर्थानं का गरजेचा आहे याच्या अनेक बैठका तालुक्यावरती पार पडलेल्या आहेत आणि म्हणून समाजानं देखील हा कायदा व्हावा याकरता आपली सहकार्याची भावना धम्मसंहिता ऍक्शन कमिटीच्या पाठीशी ही सदैव आपली राहिली पाहिजे. आदरणीय काकडे सर आणि त्यांची संपूर्ण टीम जी आहे ही टीम काम करत असताना ज्या काही अडीअडचणी आल्या त्या अडीअडचणी मात करत समाजाच्या हितासाठी, समाजाच्या खऱ्या अर्थानं समाजाला जी काही गरज आहे आणि बुद्ध आणि विहाराचा जो व्यवस्थापन जो कायदा आहे हा बनण्यासाठी जे करता येईल ते या कमिटीच्या माध्यमातून केलं गेलं आहे, करत आहेत, याही पुढे ते करत राहणार आहे आणि म्हणून समाजाला देखील विनंती करतो की ह्या पवित्र कार्याला आपलं देखील योगदान लाभावं आणि धम्मसंहिता ऍक्शन कमिटी ऑफ इंडियानं घेतलेले कार्य आहे हे कार्य परिपूर्ण होण्याकरता आपण देखील त्यांच्या पाठीशी राहावं अशा प्रकारचं आवाहन मी करत आहे. आणि धम्मसंहिता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे उपक्रम आपल्याला कार्यक्रम जे पाहायला मिळतात ते आपण सतत हे चॅनल शेअर करावं, ऐकावं आणि सबस्क्राईब करावं अशा प्रकारची मी सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो आणि धम्मसंहिता ऍक्शन कमिटीच्या पुढील कार्यास आणि त्यांनी घेतलेल्या ह्या पवित्र कार्याला पुनश्च मी एकदा लाख लाख शुभेच्छा देतो आणि आम्हाला देखील जसं शक्य होईल तसं आपल्या बरोबर राहू, आपल्या पाठीशी राहू, या कार्याला आमचं 100% सहकार्य असेल. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. सर्वांना सविनय जय भीम. मी ॲडव्होकेट मिलन जय भीम जंगलबाग, सचिव जय भीम जंगलबाग स्मृती प्रतिष्ठान, समन्वयक धम्मसंहिता ऍक्शन कमिटी ऑफ इंडिया. आज धम्मसंहिता यूट्यूब चॅनेलवर सुरू असलेल्या बुद्ध अँड हिज धम्म प्रबोधन पर्वाला 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्याचसोबत धम्मसंहिता यूट्यूब चॅनेलला सुद्धा आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. या चॅनेलचे मुख्य समन्वयक ॲडव्होकेट दिलीप काकडे सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण प्रबोधन पर्व सोबत धम्मसंहिता यूट्यूब चॅनेलची वाटचाल सुरू आहे. या संपूर्ण 1 वर्षामध्ये सतत चिंतन, संशोधन व दिवसरात्र अभ्यास करून समाजामध्ये नवचैतन्य, जनजागृती करण्यात दिलीप काकडे सर सतत प्रयत्न करत आहेत. या चॅनेलच्या माध्यमातून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण बौद्ध समाजासाठी, त्यांच्या जीवन प्रवासासाठी जो ग्रंथ दिला त्याचसोबत जो मूळ व बाबासाहेबांना अपेक्षित आहे त्या तत्वज्ञानाचे प्रबोधन या यूट्यूब चॅनेलवर केले जाते. या चॅनेलच्या माध्यमातून मला जी माहिती मिळाली
ती म्हणजे जगात असलेले विविध बौद्ध संप्रदाय, भेसळयुक्त तत्वज्ञान, जगात बौद्ध धम्म कसा वाढला, भारत देशात बौद्ध धम्माचा ऱ्हास कसा झाला, अशा अनेक अवघड व महत्त्वाच्या विषयांची माहिती मला मिळाली. आतापर्यंत बुद्ध आणि त्यांच्या धम्माच्या ग्रंथाची पार्श्वभूमी सांगण्यात आलेली आहे. इथून पुढे या ग्रंथाचे मूळ विश्लेषण करण्यात येणार आहे. या संपूर्ण विषयासाठी व बौद्धांच्या आचारसंहितेसाठी, धम्मसंहिता या विषयासाठी गेली 40 वर्ष आपले जीवन समर्पित करून काकडे सर सतत काम करत आहेत. त्यांच्या या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा मी देते. तसेच 1 वर्ष चाललेल्या या अभियानाच्या पर्वाला माझ्याकडून व संपूर्ण संस्थेकडून मनपूर्वक अभिनंदन करते व भविष्यातील पुढील वाटचालीसाठी मी सरांना व त्यांच्या या संपूर्ण टीमला शुभेच्छा देते. सरांच्या या धम्मसंहिता यूट्यूब चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि सर्वांनी शेअर करावं. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सर्वांना सविनय जय भीम, नमो बुद्धाय. धम्मसंहिता यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित द बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाचे प्रबोधन पर्व गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. या पर्वाचे गेल्या वर्षभरामध्ये आतापर्यंत 48 भाग प्रसारित झालेले आहेत. याचे प्रमुख मार्गदर्शक समाजातील थोर विचारवंत, बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक आदरणीय दिलीप काकडे सर हे मार्गदर्शन करीत आहेत. ह्या पर्वामुळे बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ समजून घेण्यामध्ये फार मदत होणार आहे. त्यांच्या मागे जे काय 48 भाग आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत त्या प्रत्येक भागामध्ये अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे हा ग्रंथ समजून घेण्याला निश्चितच आपल्याला मदत होते. आणि म्हणून प्रत्येक बौद्ध धर्मीयाने हा ग्रंथ निश्चितपणे समजून घेतला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला बौद्ध धम्म नेमका काय आहे आणि तो कसा आहे हे समजून घेण्याची गरज आहे. त्यासाठी हा प्रत्येक भाग प्रत्येक भारतीयाने किंवा प्रत्येक बौद्ध धर्मीयाने ऐकला पाहिजे आणि समजून घेतला पाहिजे असं मला वाटते. हे प्रबोधन पर्व अशाच माध्यमातून पुढे चालू राहिलं पाहिजे. त्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि हे पर्व असंच चालू राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम. सविनय जय भीम. तथागत बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन. गेल्या वर्षभरापासून संपूर्ण भारत देशामध्ये प्राध्यापक ॲडव्होकेट दिलीपजी काकडे सर यांनी तथागतांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून धम्मसंहिता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत आलेले आहेत.
आणि गेले वर्षभर या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी जवळपास 48 भाग रेकॉर्ड करून या सर्व धम्मसंस्काराच्या बाबतीत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचं धम्म या धम्मग्रंथावर आधारित संपूर्ण विवेचन त्यांनी केलेलं आहे. हा धम्मग्रंथ लिहिण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकर यांनी गेल्या वर्षभरामध्ये जे काही अतिशय परिश्रमानं काम केलेलं आहे त्या कामाच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. मी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय वधमासभा शाखा तालुका पनवेल अध्यक्ष या नात्यानं या धम्मसंहिता यूट्यूब चॅनलला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि प्राध्यापक ॲडव्होकेट दिलीपजी काकडे सर यांनी चालवलेलं हे जे काम आहे या सर्व कार्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. सरांच्या पुढील धम्मकार्याच्या या वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम. जय भीम मित्रांनो. ॲडव्होकेट दिलीप काकडे सर मागील 1 वर्षापासून धम्मसंहिता ह्या यूट्यूब चॅनलवर प्रबोधनाचे कार्य करीत आहेत. जसे की बौद्धांची आचारसंहिता, धम्मसंहिता, बौद्धांचा प्रार्थना कायदा का झाला नाही, बौद्ध परंपरेवर आधारित पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करणे, द बुद्धा अँड इज धम्मावर ह्या ग्रंथावर प्रबोधन पर्व. मित्रांनो, अशा अनेक विषयावर धम्मसंहिता या ग्रुपवर काकडे सर प्रबोधनाचे कार्य करीत आहे. तसेच ते धम्मसंहिता ॲक्शन कमिटीद्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रबोधनाचे दौरे पण करत आहे. सध्या ते बुद्धविहार व्यवस्थापन कायदा या विषयावरच लोकांचे प्रबोधन करीत आहे. हा कायदा का आवश्यक आहे व यामुळे पूर्ण बौद्ध समाज कसा संघटित होईल, हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा कशा नष्ट होतील व भारत बौद्धमय बनण्यास हा कायदा कसा सहाय्यक ठरेल याचे खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण सरांनी केलेले आहे. बौद्ध विवाह कायदा होणे हे बौद्ध धर्मियासाठी अत्यंत जरुरी झालेले आहे. विस्तृत माहितीसाठी धम्मसंहिता हे यूट्यूब चॅनल तुम्ही पाहू शकता. माझे सदर टीमला हार्दिक सदिच्छा. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. मी राहुल पारगावकर, पेशाने एक व्यावसायिक आहे. द धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाद्वारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित दी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ प्रबोधनपूर्व ॲडव्होकेट काकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 2 जुलै 2023 पासून सुरू झालेले आहे. प्रत्येक आठवड्यात शनिवारी प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा व्हिडिओ धम्मसंहिता यूट्यूब चॅनलद्वारे प्रत्येक रविवारी सकाळी अपलोड केला जातो. आम्ही धम्मसंहिता चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकतो. या प्रबोधनाच्या पर्वाद्वारे वर्षभर जे विषय सादर केलेले आहेत ते अतिशय संशोधनात्मक व अभ्यासूक पद्धतीने सादर केलेले आहेत.
हा उपक्रम खूप छान आहे. या विषयाच्या प्रबोधनाची आवश्यकता आहे ती ॲडव्होकेट काकडे सरांच्या द्वारे पूर्ण केली जात आहे. ॲडव्होकेट काकडे सरांना आमची विनंती आहे की आपण संविधान तज्ज्ञ आहात, आपण अर्थतज्ज्ञ आहात, आपण गेली 50 वर्ष आंबेडकर चळवळीत कार्यरत आहात. संविधान, रिपब्लिकन चळवळ, दीक्षाभूमी, संघर्ष, बुद्ध विहार कायदा, बौद्धांची आचारसंहिता, बौद्धांचे कौटुंबिक कायदे या विषयावर आपली ॲथॉरिटी आहे. आपण या विषयावर धम्मसंहिता चॅनलद्वारे मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे. आपण वर्षभर धम्मसंहिता चॅनल आणि प्रबोधन पर्व उपक्रम यशस्वी चालवल्याबद्दल आपले अभिनंदन. पुढील प्रबोधन कार्यक्रमाची हार्दिक शुभेच्छा. जय भीम. मी डॉक्टर मुकेश दुपारे, DPSI पीपल सोशल इन्स्टिट्यूशन या सामाजिक संस्थेचा पुणे जिल्हा समन्वयक आहे. मित्रहो, धम्मसंहिता या यूट्यूब चॅनलला 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. या निमित्ताने मी या यूट्यूब चॅनलचे सर्व ॲडव्होकेट दिलीप काकडे सर यांचे प्रथम अभिनंदन करतो. तसेच या यूट्यूब चॅनलला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करतो. तसेच भविष्यातील वाटचालीकरिता शुभेच्छा देतो. मित्रहो, सर्वांनी धम्मसंहिता यूट्यूब चॅनल पाहिले पाहिजे. याची 2 महत्त्वाची कारणे आहेत. एक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ संदेश काय आहे याचे संशोधनात्मक विश्लेषण धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवर प्रसारित करण्यात आलेल्या 160 व्हिडिओमधून मिळते. प्रत्येक व्हिडिओ संदर्भासह ज्ञानाचा खजिना आणि नाविन्यपूर्ण माहितीचे विश्लेषण केलेले आहे. चॅनल पाहणाऱ्या शेकडो संशोधकांनी या चॅनलवर प्रकाशित झालेली माहिती आम्हाला संशोधनाकरिता मिळावी असे कळवले आहे. ही धम्मसंहिता या यूट्यूब चॅनलची फार मोठी जमेची बाजू आहे. दुसरी बाब म्हणजे बाबासाहेबांनी बौद्ध धर्मियांच्या भविष्यातील प्रवासाकरिता दिलेला बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथावर आधारित धम्म पुनरुज्जीवनाची वास्तविक योजना, त्याचा प्रसार आणि प्रसार या यूट्यूब चॅनलवरून केला जातो. तसेच बौद्ध अनुयायांची त्या अनुषंगाने काय जबाबदारी आहे याची जाणीव करून दिली जाते. धम्मबंधू भगिनी, अभ्यासक, संशोधक या सर्वांनी या यूट्यूब चॅनलला पाहून लाईक, शेअर व सबस्क्राईब करावे व चॅनलला जास्तीत जास्त सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद. सगळ्यांना जय भीम. मी श्यामला गाडे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळ, खांदा कॉलनी, नवी मुंबई याचा माजी अध्यक्ष, तसेच बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचा नवी मुंबई अध्यक्ष या नात्याने मी या कार्यास शुभेच्छा देत आहे. बंधू आणि भगिनींनो, आज आपण एका महत्त्वाच्या प्रबोधनपर अभियानाच्या वर्षपूर्तीचा सोहळा साजरा करीत आहोत. गेले वर्षभर आदरणीय दिलीप काकडे सरांनी अथक मेहनत व प्रचंड अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या दे बुद्ध अँड हिज धम्मा या पवित्र ग्रंथाची पूर्वपीठिका काय असावी हे समजून सांगण्यासाठी हे अभियान चालविले आहे. या प्रबोधनपर अभियान पर्वाचे एकूण 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा हा 18 आठवड्याचा होता. यामध्ये
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धम्माशी आलेला संबंध आणि त्यांचा पुढील प्रवास यावर सविस्तरपणे विवेचन केलेलं आहे। दुसरा टप्पा हा 30 आठवड्याचा होता। त्यामध्ये दी बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाची पूर्वपीठिका काय यावर काकडे सरांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे। तसेच तिसरा टप्पा हा लवकरच सुरू करण्यात येणार आहे। या तिसऱ्या टप्प्यामध्ये दी बुद्ध अँड हिज धम्मा या संपूर्ण ग्रंथावर प्रबोधनपर विवेचन करण्यात येणार आहे। बंधू आणि भगिनींनो, या वर्षभरामध्ये म्हणजेच 48 आठवड्यामध्ये झालेल्या प्रबोधनपर अभियाना पर्वाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांती व प्रतिक्रांती यामध्ये मांडलेली भूमिका जशीच्या तशी मांडलेली आहे। आणि विशेष म्हणजे हे विवेचन करताना आदरणीय दिलीप काकडे सरांनी स्वतःची भूमिका व मुद्दे कुठेही समाविष्ट केलेले नाहीत। बंधू आणि भगिनींनो, अशा या अतिशय महत्त्वाच्या आणि बौद्ध बांधवांच्या प्रबोधन करणाऱ्या या अभियान प्रवास मी श्याम लगाडे माझ्या लगाडे परिवारातर्फे शुभेच्छा देत आहे। तसेच महाराष्ट्रातील सर्व बौद्ध बंधूंना आणि भगिनींना आवाहन करतो की प्रत्येकाने धम्मसंहिता हे चॅनल पाहावे व चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती। धन्यवाद। जय भीम। नमो बुद्धाय। जय भीम। बौद्ध धर्माचे प्रवर्तक तथागत गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्माचे विश्वप्रचारक प्रिय राजा सम्राट अशोक आणि बौद्ध धर्माचे जीवित करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून पुनर्जीवित आहे तुम्ही शब्द अवघड पुनर्जीवित। नमो बुद्धाय। जय भीम। बौद्ध धर्माचे प्रवर्तक तथागत गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्माचे विश्वप्रचारक प्रिय राजा सम्राट अशोक आणि बौद्ध धर्माचे पुनर्जीवित करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून मी संदीप जगन्नाथ साबळे राहणार नवीन पनवेल मी व्यवसायाने न्यूट्रिशन सेंटर चालवतो आहे आणि ह्या निमित्ताने माझे मनोगत मी थोडक्यात आपणासमोर सादर करत आहे। विषय आहे ॲडव्होकेट दिलीप काकडे साहेब यांनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे, जो बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे प्रबोधन करणे हा उपक्रम ते चालवत आहेत आणि त्या उपक्रमाच्या अंतर्गत डॉक्टर दिलीप काकडे साहेबांनी धम्मसंहिता हे यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे। आपणास सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की ॲडव्होकेट दिलीप काकडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रबोधन पर्वाला जुलै 2024 मध्ये 1 वर्ष पूर्ण होत आहे। या निमित्ताने वर्षपूर्ती समारोह कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। आतापर्यंत साहेबांनी आपणासमोर अत्यंत अभ्यासपूर्वक सर्व माहिती मांडली आहे। प्रत्येक भागामध्ये डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित बौद्ध धर्माचे उपयुक्त माहिती सांगितलेली आहे। या उपक्रमाला अतोनात परिश्रम करण्यासाठी डॉक्टर दिलीप काकडे साहेबांना माझ्या आणि माझ्या परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद आणि उपक्रम असाच चालू ठेवून अनेक माहिती उपलब्ध करून समाजापर्यंत पोहोचवावी अशी नम्र विनंती करतो। या उपक्रमाला 1 वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा। नमो बुद्धाय। जय भीम। सर्वांना सविनय जय भीम। मी मनीषा कुशलकुमार जंगलबाग। आज या व्हिडिओद्वारे मी धम्मसंहिता यूट्यूब चॅनलचे अभिनंदन करते व आभार मानते। धम्मसंहिता यूट्यूब चॅनलची निर्मिती ॲडव्होकेट दिलीप काकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। आज या चॅनलवर सुरू असलेले दी बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाच्या प्रबोधन पर्वाला 1 वर्ष पूर्ण झाली आहेत। हा चॅनल सुरू करण्याचा उद्देश माझ्या माहितीप्रमाणे असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत आदर्श बौद्ध समाज निर्मिती आणि तो तमाम बौद्ध बांधवांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जो ग्रंथ दिलेला आहे त्याचे प्रबोधन करण्यासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आली आहे। आजपर्यंत बुद्धविहार व्यवस्थापन कायदा असेल, बौद्धांची आचारसंहिता असेल आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म
ग्रंथाच्या निर्मितीची व त्यापूर्वीची 2500 वर्षात झालेल्या बौद्ध धम्माच्या ऐतिहासिक घडामोडींवर मार्गदर्शन करण्यात आले आहे. या चॅनलच्या माध्यमातून जे समाजात प्रबोधन होत आहे ते खरंच काळाची गरज आहे. त्यामुळे मूळ बुद्ध समजण्यास मदत होईल. आंबेडकरांच्या धर्मांतराचा उद्देश लक्षात येईल व खऱ्या अर्थाने बुद्ध आणि त्याचा धम्म या बौद्धांच्या असलेल्या प्रवासासाठी ग्रंथाचे मार्गदर्शन व त्याचे महत्त्व लक्षात येईल. सर्व बौद्ध समाजाची आपल्या पवित्र व एकमेव बुद्ध आणि धम्म या ग्रंथावर श्रद्धा निर्माण होईल. हा संकल्प घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत असलेला एक संघ समाज निर्माण करण्यासाठी आपण गेले 38 वर्ष या विषयावर काम करून आज हे ऐतिहासिक काम केले आहे. त्यासाठी ॲडव्होकेट दिलीप काकडे सर व संपूर्ण धम्मसंहिता यूट्यूब चॅनलचे मनपूर्वक आभार मानते, अभिनंदन करते व जे उद्यापासून या ग्रंथाला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे त्याचे संपूर्ण विश्लेषण होणार आहे त्याला आमच्याकडून पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमो बुद्धाय. जय भीम. सप्रेम जय भीम. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस प्रथमतः विनम्र अभिवादन. धम्मसंहिता यूट्यूब चॅनेलला 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त आज जो वर्षपूर्ती कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमाला प्रथमतः माझ्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन. दिलीप काकडे साहेब या धम्मसंहिता यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपणा सर्वांना, धम्म बांधवांना आणि धम्माचं कार्य करणाऱ्या सर्व बांधवांना या यूट्यूब चॅनेलच्या मार्फत या माध्यमातून जी धम्माबद्दलची विशेष आणि चांगली माहिती सांगत असतात त्याला तोड नाही. धम्माचं काम आणि धम्माच्या अनुषंगाने इतर कामकाज दिलीप काकडे साहेब गेली 35 ते 40 वर्ष अत्यंत निष्ठाने करत आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नाला गेली वर्षभरातून या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून खरोखर चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण प्रत्येक शनिवारी न चुकता काकडे साहेब आपल्या या विहारामध्ये धम्माचं कामकाज करत असतात. धम्माविषयीचे एक वेगळं असं कार्यकार करत असतात आणि बुद्ध अँड हिज धम्म या धम्मा ग्रंथाविषयीचं सखोल असं माहिती विशद करत असतात. आणि ह्या मागचा त्यांचा आता हेतूच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील बुद्ध, बौद्ध या संपूर्ण समाजाला माहिती व्हावा आणि त्या अनुषंगाने बाबासाहेबांना अभिप्रेत बुद्ध ह्या भारतामध्ये परत एकदा रुजवावा ही त्यांची भावना आहे आणि ही भावना गेली वर्षभर अत्यंत निष्ठाने करत आहेत. आणि हे कामकाज अत्यंत ताकदीने करण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न आहेत ते वाखाणण्यासारखे आहेत. रात्रंदिवस त्या बाबतीत ते अभ्यास करत असतात आणि त्याच्यातून मिळालेलं त्यांचं ज्ञान, त्यांनी कमावलेलं ज्ञान आपल्याला ते देत असतात. जे खरोखरच अत्यंत चांगली अशी बाब आहे. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणच धम्माकडे एवढ्या सजगतेने आणि सशक्तने बघत नाही आणि बघत तर नाहीत परंतु त्याबद्दल स्वतःचा अभ्यास, पूर्ण ज्ञान वाढवून इतरांना देखील देण्याचं कार्य काकडे साहेब करत आहेत. याच्यासारखी दुसरी कुठली गोष्ट नाही. तर पुन्हा एकदा या यूट्यूब चॅनेलचं जे वर्षपूर्ती निमित्त कार्यक्रम संपन्न होतोय त्या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाच्या द्वारे पुढचं कार्य, पुढील उत्तरोत्तरचं कार्य असंच वेगाने हो अशा सदिच्छा व्यक्त करतो, भावना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. सप्रेम जय भीम. धन्यवाद. जय बुद्ध. जय भीम. जय भीम. मी बृहस्पती दत्तात्रय गायकवाड, राहणार तळेगाव दाभाडे. मी ॲडव्होकेट दिलीप काकडे सरांचा धम्मसंहिता चॅनल नियमित पाहतो. त्यावर त्यांनी केलेले प्रबोधन, दिलेली धम्म प्रवचने आवर्जून पाहत असतो. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत धम्मावर केलेले प्रवचन अत्यंत अभ्यासपूर्ण असून त्यातून त्यांची विद्वत्ता आणि धम्माविषयीचे ज्ञान आणि अभ्यास किती सखोल आहे याची पूर्ण प्रचिती येते. त्यांनी तळेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी 2-3 वेळेस अभ्यासपूर्ण धम्मप्रवचन केले असून त्यांची ती भाषणे असंख्य धम्म बांधव, उपासक आणि उपासिकांनी
शांत चित्ताने ग्रहण केलेली असून त्याबाबत अनेकांनी अशी धम्माविषयी सखोल माहिती आम्ही पूर्वी कधीही ऐकलीच नाहीत असा अभिप्राय व्यक्त केलेला आहे. त्यांच्या धम्म संहिता चॅनेलला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि आता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि धम्म यावर आपल्या प्रगल्भ विचारांनी भाष्य करून सामान्य जनतेला हा ग्रंथ समजावून सांगतील असा मला विश्वास वाटतो. त्यांनी बुद्ध आणि धम्मावर दिलेली प्रवचने लोकांना मोठ्या प्रमाणात आवडतील असा मला भरोसा आहे. त्यांनी आपली बँकेची नोकरी सोडून आंबेडकरी विचार आणि धम्माची शिकवण लोकांना समजावून सांगण्यासाठी केलेला हा प्रयास हा खरंच मोठा त्याग आहे. त्यांची प्रवचने पुढील काळात उत्तरोत्तर लोकांना भावतील असा विश्वास आहे. त्यांच्या या कार्यास मनपूर्वक सदिच्छा. जय भीम. नमो बुद्धाय. जय भीम. मी सुमन नोडीकर, राहणार तळेगाव दाभाडे. मला तळेगाव स्टेशनवर बाबासाहेबांच्या बंगल्यावर ॲडव्होकेट दिलीप काकडे साहेबांचे भाषण ऐकण्याचा योग आला. तेव्हा त्यांचे धम्माविषयीचे प्रवचन व बाबासाहेबांविषयी ज्ञान किती प्रगल्भ आहे याची जाणीव झाली. त्याचा सखोल अभ्यास पाहून मन भारावून जाते. तेव्हा त्यांनी सुरू केलेला धम्मसंहिता चॅनल मी नेहमीच पाहते. तो आवर्जून पाहावा असेच वाटते. तेव्हा ते आता बुद्ध आणि धम्म या ग्रंथावर प्रवचन शृंखला सुरू करणार आहे. त्या कार्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. असेच धम्माचे कार्य त्यांनी करीत राहावे ही इच्छा.